रविवार 19 मे 2024 रोजी परिवर्तन फाउंडेशन जळगाव यांचा हा कंठ दाटून आला हा महानोऱ्यांचा कविता व गीतांचा कार्यक्रम सादर होईल. सोमवारी 20 मे 2024 रोजी संपादक, लेखक, व्यंगचित्रकार व संगणक तज्ज्ञ माननीय श्री विवेक मेहरे ठाणे यांचा ती गेली कुठे ही एक अफाट भारतीयाची विलक्षण सत्यकथा सादर होईल. तर मंगळवारी या व्याख्यानमालेच्या समारोपाच्या दिवशी माननीय वैभव जोशी पुणे यांचा मी वगैरे हा कविता, गीत, किस्से व गप्पा हा कार्यक्रम सादर होईल. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवर म्हणजे शिक्षण क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती आज या ठिकाणी आहेत. आपल्याकडे प्रमुख पाहुणे वक्ते म्हणून आज जे आहेत ते सागर सुधाकर देशपांडे, MA BJC आणि PhD केलेले. त्यांनी मराठी साहित्य आणि पत्रकारिता या विषयामध्ये अगदी सुरुवातीपासून म्हणजे 10वीपासून त्यांची कारकीर्द बघितली शैक्षणिक तर 1986 साली विशेष प्रावीण्य त्यांनी SSCत मिळवलं. HSCच्या वेळी सहकार विषयात पुणे बोर्डात सर्वप्रथम ते आलेले होते. BJC म्हणजे जर्नलिझम 1992 साली शिवाजी विद्यापीठात ते सर्वप्रथम होते आणि PhD ज्यावेळी झाली सावित्रीबाई फुले विद्यापीठात 2008 साली. जडणघडण हे मासिक काही जणांना माहीत असेल, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्यासाठी एक शैक्षणिक मासिक अतिशय चांगल्या प्रकारे आहे आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे या मासिकाचे मानद संपादक आहेत. गेली 19 वर्ष पुणे येथून हे प्रकाशित होते. तर त्या मासिकाचं मुख्य संपादक म्हणून काम ते पाहतात. प्रसारमाध्यमात 1986 पासून आहेत. गेली 36 वर्ष पत्रकारितेमध्ये आहेत. 74 ते 2004 पर्यंत बेळगाव तरुण भारतमध्ये कार्यरत होते. त्यानंतर रत्नागिरी आवृत्तीला प्रमुख होते. त्यानंतर बेळगाव तरुण भारत कोल्हापूर आवृत्तीला मुख्य प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि बेळगाव तरुण भारतच्या कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी आवृत्त्या सुरू करण्यासाठी त्यांचा विशेष सहभाग आहे. सध्या ते सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, तरुण भारत यांच्यासह देशोन्नती, अकोला, हिंदुस्तान, अमरावती, सागर, चिपळूण, महासत्ता, इचलकरंजी, ऐक्य, सातारा अशा अनेक दैनिकांच्या मधून लेखन सहयोग देत आहेत. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांच्या मधून त्यांचं लेखन प्रसिद्ध होत असतं. 1989 पासून कोल्हापूर, सातारा, गोवा, परभणी, आळंदी, अहमदनगर, बेळगाव इत्यादी ठिकाणी जी मराठी साहित्य संमेलनं झाली, नाट्य संमेलनं झाली, जागतिक मराठी परिषदेचे कार्यक्रम झाले, त्याच्या वार्तांकनाची मुख्य जबाबदारी आणि समन्वयक म्हणून त्यांनी काम पार पाडलेलं आहे. दृकश्राव्य माध्यमातून त्यांच्या कार्याबद्दल म्हटलं तर पुणे, सांगली, कोल्हापूर आकाशवाणीवर विविध कार्यक्रमात त्यांचा सहभाग आहे. मुंबई दूरदर्शनच्या आणि अन्य दूरचित्रवाहिन्यांच्या विविध कार्यक्रमात त्यांचा सहभाग आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र भूषण या चित्रफितीचं लेखन त्यांनी केलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्मारके आणि गड किल्ल्यासंबंधीची ध्वनिचित्रफीत जी निर्माण केली त्याच्या प्रकल्पात त्यांचा विशेष सहभाग आहे. महाराष्ट्र शासनाची यशदा ही प्रशिक्षण संस्था, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिम्बॉयसिस पुणे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, महावीर महाविद्यालय कोल्हापूर, भारतीय विद्याभवन पुणे अशा अनेक संस्थांच्यामध्ये सहभाग त्यांचा आहे. अध्यापनाचं कार्य ते करीत असतात. अनेक पुरस्कार त्यांना या एकूण कारकिर्दीत प्राप्त झालेले आहेत. सकाळचा नानासाहेब परुळेकर पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा जो 2001चा आहे तो, सकाळचे संस्थापक नानासाहेब परुळेकर यांचा स्मृती पुरस्कार, पुणे प्रेस क्लब, लोकमत, आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग संघटनेचा माध्यमदूत ही फेलोशिप त्यांनी मिळवलेली आहे. पर्वती पुण्यभूषण पुरस्कार मिळालेला आहे. महालक्ष्मी कोल्हापूर बँकेचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. जडणघडण हे जे मासिक मी सुरुवातीला उल्लेख केला, या मासिकास उत्कृष्ट निर्मितीबद्दल सलग 19 वर्ष अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, रोटरी क्लब पुणे आणि मुंबई मराठी पत्रकार संघ या संस्थांचे 25 पुरस्कार लाभलेले आहेत. तरुण भारत बेळगावमध्ये शनिवारवाड्यावरून या संपादकीय स्तंभाचं सलग 3 वर्ष त्यांनी लेखन केलेलं आहे. विविध पुरवण्या, विशेषांक आणि स्मरणिकांचं संपादन केलेलं आहे. ग्रंथलेखनाबद्दल त्यांच्या सांगायचं तर चर्चा आणि चौकार स्तंभलेखन पुस्तक आहे. प्रतिभावंत शिक्षणतज्ज्ञ JP नाईक याचं संपादन त्यांनी केलेलं आहे. उत्कृष्ट शिक्षक घडविण्यासाठी याचं संपादन त्यांनी केलेलं आहे.
प्रतिभावंतांचे आजरे याचं संपादन केलेलं आहे. बेलभंडारा, शिवशाहीर पुरंदरे यांच्यावरील चरित्रग्रंथ त्यांचा प्रसिद्ध आहे. मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांच्यावरील चरित्रग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. जडणघडण मासिकाबद्दल मी सांगितलं. त्यांच्या पत्नी स्मिता देशपांडे यांच्या समवेत ते सातत्यानं सुरू आहे. शिक्षण, प्रसारमाध्यमे, ग्रामीण विकास, राजकारण, शेती, सहकार, इतिहास, साहित्य, संस्कृती, ऐतिहासिक वस्तूंचं जतन हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. 500पेक्षा अनेक सार्वजनिक व्याख्यानं त्यांनी दिलेले आहेत. अगदी महाराष्ट्रभर सगळीकडे फिरून दिलेले आहेत. त्याशिवाय अनेक सामाजिक राजकीय उपक्रमात त्यांचा सहभाग आहे. आजरा येथील जटा निर्मूलन कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. बेळगाव आणि सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलनात त्यांचा सहभाग आहे. ईशान्येकडील तणावग्रस्त राज्यांचा संपादकांचा अभ्यास दौरा हा त्यांनी केला आणि त्यात सहभाग व लेखन केलं. आपल्यासारखीच व्याख्यानमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्यामध्ये प्रबोधन व्याख्यानमाला म्हणून ते घेतात. अशा प्रकारे अनेक कार्यात त्यांचा सहभाग. एकूण हे जे विषय सगळे सांगितले, अनेक विषय आहेत, अनेक कामं, अनेक संस्थांच्यावर ते प्रतिनिधी म्हणून किंवा त्यांच्याकडे जबाबदारी आहे. त्यात प्रामुख्यानं मृत्युंजय प्रतिष्ठान पुणे, आंतरभारती शिक्षण मंडळ कोल्हापूर, लोकसाधना प्रकल्प चिखलगाव, निर्धार आजरा, पुणे श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ, किल्ले विजय दुर्ग प्रेरणोत्सव समिती, लोकमान्य टिळक स्मृती समिती पुणे, रयत विज्ञान परिषद, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा पुणे, अरविंद इनामदार फाउंडेशन, बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी समिती, करिअर मित्र पुणे, अशा अनेक संस्थांच्यावर ते काम करत आहेत. आणि एवढं सगळं करत असल्यामुळं सातत्यानं त्यांची फिरती आणि कायम दौरे हे चालू असतात. आपल्याकडं आपटे वचन मंदिरच्या व्याख्यानमालेत मला वाटते 7 तारखेला त्यांचं व्याख्यान झालं, आदर्शांच्या शोधात. अतिशय सुंदर वक्तृत्व. त्यावेळी जे लोक आले असतील त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. तर असे मान्यवर आज या ठिकाणी आपल्याकडं उपस्थित आहेत. त्याचबरोबर आज श्रद्धा इन्स्टिट्यूटचे तांबे सर आणि कस्तुरे काका पालक शिक्षक संघाचं काम करणारे, ही देखील शैक्षणिक क्षेत्रातील अतिशय चांगली मंडळी या ठिकाणी आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि प्रमुख वक्त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया अशी विनंती करतो. आणि यानंतर सागर देशपांडे आपल्याशी संवाद साधतील. मनोरंजन मंडळ इचलकरंजी, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल या व्याख्यानमालेचे संयोजक सन्मित्र संजय हुगाडीजी, आदरणीय कस्तुरे सर, श्रीयुत तांबे सर, मर्दा फाउंडेशनचे श्रीयुत मर्दा, अनेक माझे परिचित आहेत. माझे कुटुंबीय इथे माझ्या आत्या होत्या, माझे आत्तेभाऊ मकरंद कुलकर्णी आणि ते सगळे कुटुंबीय आहेत. अनेक परिचित मला दिसत आहेत. आत्ताच उल्लेख झाला की आपटे वाचन मंदिराच्या व्याख्यानमालेत गेल्याच काही दिवसापूर्वी मी आलो होतो आणि त्यातले काही श्रोते आत्ता भेटून गेले. याचा अर्थ त्यांना काही पश्चाताप झालेला दिसत नाही, ते ज्या अर्थी पुन्हा आलेत. मला सगळ्यात आश्चर्य, जे मी ही व्याख्यानमालेचं निमंत्रण स्वीकारल्यापासून आत्ता तुम्हाला सगळ्यांना बघतोय तोपर्यंतचा जो आश्चर्याचा धक्का आहे तो सांगितल्याशिवाय मला पुढं जावत नाही. उन्हाळ्याचे दिवस आहेत, मान्य आहे. AC चालू आहे सभागृहातला, हेही मान्य आहे. सभागृह शांत ठिकाणी आहे. हे सगळं दुपारच्या वेळी असतं तर इतके श्रोते असणं बरोबर आहे. पण व्याख्यानाची वेळ 9:30 आणि ते साधारण 9:54 सुरू होताना पालकत्वाच्या संदर्भातल्या एखाद्या, म्हटलं तर सिरियस, पण तो सिरियस असणार नाही हे तुमच्या लक्षात येईल. कारण आपल्याकडे खूप चांगलं किंवा विद्वान कशाला म्हटलं जातं, जो सोपा विषय असतो तो जो अवघड करून सांगतो त्याला विद्वान म्हटलं जातं बऱ्याच वेळा. मला असं वाटतं तसं असू नये. आणि असे विद्वान जर मग शिक्षणात एकत्र झाले तर ते शिक्षण बोजड होतं. शिक्षण हे आनंददायी असायला पाहिजे, शिक्षण ही मजा असली पाहिजे, शिक्षण हे फन असलं पाहिजे, मुलांना मजा वाटली पाहिजे. जर मुलांना शाळेतून लवकर घराकडे जावंसं वाटत असेल तर काहीतरी गडबड आहे. मुलांना घरातून शाळेत किती लवकर जावंसं वाटेल तर मला असं वाटतं ते शिक्षण खूप चांगलं होईल असं आपल्या सगळ्यांचं स्वप्न असायला हरकत नाही. त्यामुळे अशा विषयावर, आणि याहीपेक्षा मला वाटतं काल माझे स्नेही मुंबईतले एक वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेश वालीशेट्टी पण आले होते. मी अनेक नावं परिचित खूप जण आहेत. अरविंद इनामदार फाउंडेशनकडे मी ट्रस्टी असल्यामुळे वालीशेट्टी साहेब हे इनामदार आणि मीरा बोरवणकर यांच्या हाताखाली कार्यरत होते, त्यामुळे त्यांचा परिचय होता.
पण मला खरंच आश्चर्याचा धक्का आहे की इचलकरंजीबद्दलचा एक आदर यासाठी आहे, पत्रकार म्हणून काम करताना अनेक वेळा मी इचलकरंजीला खूप कारणांसाठी पूर्वी येऊन जात होतो, पण या व्याख्यानमालेमुळं आणि ज्या संख्येने आणि ज्या उत्सुकतेने, केवळ संख्या नाही आहे, ही काही सहकारी संस्थेची जनरल बॉडी नाही की कंपल्सरी इतक्या जणांनी आलंच पाहिजे, ते दिसलेच पाहिजेत, सही पाहिजे वगैरे, असं काही नसताना एवढ्या मोठ्या संख्येने सगळ्या वयोगटातली मंडळी, तर इचलकरंजी सुताचे धागे विणत नाही, इचलकरंजी संवादाचे पण धागे किती बळकटपणे विणतं, हे खरंच, हे मी केवळ तुम्ही सगळेजण समोर आहात, पुढचे तासभर तरी बसलं पाहिजे, टाळ्या वाजवल्या पाहिजेत यासाठी अजिबात म्हणत नाही. अत्यंत दुर्मिळ गोष्टी आहेत त्या. मी अनेक व्याख्यानमालांमध्ये बोललो, महाराष्ट्रात, कर्नाटकात, गोव्यात, दिल्लीमध्ये. त्यातल्या त्यात एक तासगावची व्याख्यान मला थोडी उशिरा म्हणावी अशी 8:30ला सुरू व्हायची, पण 9:30चं वेळ आणि उलट लोक येत आहेतच अजून, या प्रकारचं चित्र हे खरंच धक्कादायक आणि आजच्या काळात सर्वात आशादायक. त्यामुळे मला असं वाटतं की इचलकरंजीची इतर क्षेत्रातली समृद्धी आहे, त्याच्याबरोबर आपण जी 46 वर्ष ही परंपरा चालवलेली आहे, ही याही पुढे कायम अशी चालेल आणि नव्या पिढीतले श्रोते जुन्या पिढीतल्या श्रोत्यांच्या बरोबर एकत्र येतील आणि अशा काही विषयांवर उत्तम व्याख्यानं याही पुढे होतील अशी अपेक्षा बाळगतो. मी यासाठी म्हटलं की त्याही व्याख्यानाला काही जण होते, त्यांना काही विषय किंवा काही मुद्दे हे रिपीट टेलिकास्ट वाटण्याची शक्यता आहे. त्याचं कारण काही मुद्दे हे आपल्याला प्रत्येक व्याख्यानात काय, प्रत्येक संवादात, प्रत्येक गप्पांमध्ये, शाळेच्या तासांमध्ये बोलावे तितके महत्त्वाचे आहेत असं मला तरी वाटतं आणि अनेकांना ते वाटतं. आणि नाहीतरी आत्ता तुम्ही गेले 2 महिने ठराविक लोकांच्याकडनं ठराविक मुद्देच ऐकताय, त्यात नवीन तुम्हाला काहीच वाटणार नाही. चॅनल बदलणं फक्त हे आपल्या सोयीसाठी आहे, दुसऱ्या चॅनलवर गेले तरी तेच आहेत, तीच माणसं आहेत, तेच मुद्दे आहेत, त्याच शिव्या आहेत, त्यांनाच शिव्या आहेत. ज्यांना शिव्या दिल्यात त्या त्यांच्या कशा लक्षात राहतात, कारण ज्याला दिल्यात तो तासाभराने त्यांच्याबरोबरच आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे मला असं काही वाटत नाही की ते रिपीट टेलिकास्ट जर आपण इतकं सहन करतो आणि तरी उन्हातानात जाऊन रांगा लावून मतदान करतो लोकशाहीचा उत्सव म्हणून, तर मग काही मुद्दे जे आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित आहेत, आपल्या जगण्याशी संबंधित आहेत, आपल्या पुढच्या पिढ्यांशी संबंधित आहेत, त्या संदर्भात मात्र जरूर बोलायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे वेळ खूप झालेला असला तरी इतर जगाच्या दृष्टीनं आणि बाकी सगळं जग आत्ता झोपायला जात असताना आपण हे व्याख्यान ऐकून जागेपणी ऐकावं अशा भावनेनं तुम्ही जे सगळे आलात, म्हणजे त्याबद्दल व्यक्तिशः मला खूप, मी तुमचा कृतज्ञ आहे. पण याबद्दलची मनामध्ये कुठेतरी काही वाटणं की अशा विषयांवर आपण ऐकायला गेलं पाहिजे. खरंच हे अनेक निगेटिव्ह गोष्टी समाजात पसरत असताना फार मोठा आशेचा हा मला हे वाटतो धागा, आणि हा मी सगळ्या ठिकाणी मुद्दाम आवर्जून सांगायला जाईन. त्याचं कारण याची आत्ता आज जास्त गरज आहे. आपल्याकडे निगेटिव्हिटी इतकी वाढलेली आहे समाजामध्ये, घरांमध्ये आहे, ती प्रसारमाध्यमांमध्ये आहे, ती राजकारणामध्ये तर आहेच आहे, म्हणून सगळ्या क्षेत्रावर त्याचा परिणाम आहे. हिंदीमध्ये 4 ओळी अशा आहेत, फूल कहता है चमन बदला है, फूल कहता है चमन बदला है, पंछी कहता है गगन बदला है, मगर शमशान की खामोशी कहती है लाश वही है, सिर्फ कफन बदला है. पेनफुल आहेत या ओळी. मग ते कफन कधी भगवं असतं, कधी हिरवं असतं, कधी पांढरं असतं, त्याच्यावर कधी घड्याळ असतं, कधी हात असतो, कधी बाण असतो, कधी कमळ असतं, ती बदलली जातात. पण दुर्दैवाने सिर्फ कफन बदला आहे ही परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. मगाशी परिचयामध्ये आपण सांगताना राजकारणासहित शेती हे सगळे अगदी बरोबर आहे. ते काही परिचयामध्ये 4 गोष्टी जादा लिहायच्या म्हणून त्या आलेल्या नाहीत. हे माझ्या आवडीचे, माझ्या जगण्याचे पूर्वीचे विषय आहेत आणि आता तर अभ्यासाचे विषय आहेत, आणि मला असं वाटतं की आपल्यापैकी अनेकांचे ते तसेच असले पाहिजेत. आज जो विषय आहे तर तो विषय आणि त्याच्या अनुषंगानं काही गोष्टी, विशेषतः तुम्हालाही कदाचित आवडेल की गोष्टी सांगणं हा प्रकार आपल्याकडे आता खूप कमी झाला आहे. तो घरांमध्ये कमी झाला आहे, शाळांमध्ये बऱ्याच वेळा, माध्यमिक स्तरावर ठीक आहे, पण महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये शिक्षक प्राध्यापक चांगले शिकवत नाहीत म्हणून मुलं येत नाहीत. मुलं म्हणजे मुलं मुली दोन्ही, आणि मुलं मुली येत नाहीत म्हणून ते बऱ्याच वेळा स्टाफ रूममध्ये बसून मोबाईल आणि शेअर मार्केट आणि बाकीच्या उद्योगात असतात. मी सगळ्यांच्या बाबतीत हे म्हणत नाही, पण हे मला व्यक्तिशः अनुभव खूप जणांचे आहेत. अशा काळात मुलं नाहीत वर्गात म्हणून ते लायब्ररीत जाऊन काही मंडळी बसलीत असं चित्र खूप कमी ठिकाणी दिसतं, म्हणून ते आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो.
अशा काळामध्ये घरातल्या लोकांना मुलांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, कारण त्यांना रोजच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न आहेत. आणि ती मंडळी गरीब आर्थिकदृष्ट्या असोत की ती कॉर्पोरेटमधले 3 लाख दर महिन्याला पगार मिळवणारी असोत, या दोघांचाही एक समान गुण आहे की दोघांनाही आपल्या मुलांसाठी वेळ नाही. मुळात आपल्यासाठीच वेळ नाही तर मुलांसाठी कुठनं येणार. जो आपल्यासाठी वेळ नाही, आपल्या आईवडिलांसाठी, सासू सासऱ्यांसाठी, आता हे सगळे एकत्र असतील तरचा मुद्दा आहे, तो इचलकरंजीत असावा अशी मी आशा पण करतो. त्याचं कारण हल्ली बऱ्याच वेळा लग्न ठरायच्या जेव्हा प्रोसेस चालू असतात तेव्हा आधी नवऱ्या मुलाला किंवा कुणालाही परस्पर आईवडील आहेत का असं विचारलं जातं. म्हणजे आता नवरा ज्या अर्थी आहे त्या आईवडील असणारे उघड आहे, पण हयात आहेत का असं विचारायचं असतं त्याच्यात पहिला भाग. आणि हयात असतीलच तर आपल्याबरोबर राहणार आहेत का किंवा आपण त्यांच्याबरोबर राहायचं आहे का, अशा सगळ्या गोष्टी आधी सोडवून घेतल्या जातात. आणि मग ते जे काही आता जिथे आईवडील लग्नाच्या आधीपासूनच असावेत नसावेत या चर्चा असतील तर आजी आजोबा हा विषय राहिला लांबचाच, तो मुद्दाच नाही. आणि मग होणारी जी नातवंड असतील ती नात्याने कुणाचे भाचे असतील, कुणाचे पुतणे असतील, या सगळ्यांशी कुठेतरी गोष्टी सांगणारे आजी आजोबा हे आता दिसत नाही आहेत. त्याचं कारण संयुक्त कुटुंब. आत्ता 2-3 दिवसापूर्वी जागतिक कुटुंब दिन साजरा झाला, तर संयुक्त कुटुंबच आता राहिलेलं नाही आहे. रस्त्यावरची कार पण नॅनो आणि घर पण नॅनो आणि त्या घरात पण अत्यंत कमी माणसं, असं आत्ता कुटुंबाची ती नाईलाजा नाही. या सगळ्या गोष्टी काही आपण मनापासून ॲक्सेप्ट केलं तसं नाही आहे, ती वस्तुस्थिती आहे. पण दुर्दैवाने अशा काळामध्ये आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना, आपल्या नात्यातल्या शाळकरी मुलांना मुलींना गोष्टी सांगणं हा प्रकार घरामध्ये घडणं अवघड आहे, तो होताना दिसत नाही आहे. शाळेमध्ये बघितलं तर आहे तोच अभ्यासक्रम संपवणं त्या वेळेत हेच इतकं अवघड आहे. आणि परीक्षा नावाचं भूत जे आपल्या मानगुटीवर बसलेलं आहे ते आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये थोडं कमी व्हायला लागेल अशी आशा करायला हरकत नाही, कारण परीक्षेचं महत्त्व करून एक वर्षभरातला मूल्यमापनाचा भाग त्यामध्ये जास्त आणला आहे. त्यातले बरेचसे भाग चांगले आहेत. आपल्यापैकी शिक्षण क्षेत्रातली बरीच मान्यवर मंडळी आहेत. भारत सरकारने 2020मध्ये तयार केलेली न्यू एज्युकेशन पॉलिसी ही जवळजवळ 750 पानाची आहे. ती जर बेसिक कुणी वाचली असेल तर खूप आनंदाचा भाग आहे, मलाही तो आनंद घेता आला. पण ज्यांनी ती वाचली नसेल त्याचं एक 70 पानाचं प्रत्येक भारतीय भाषांमध्ये त्याचा अनुवाद केलेला आहे, तोही वाचला तरी लक्षात येईल. तो फक्त शिक्षकांनीच वाचावा असं नाही, म्हणजे बहुसंख्य वेळा तेच वाचत नाहीत हा भाग अजून वेगळा, पण शिक्षकांनी जास्तीत जास्त वाचावा. तो संस्थाचालकांनी वाचला पाहिजे, तो पालकांनी वाचला पाहिजे आणि वरच्या वर्गातल्या तो मुलांनी पण वाचला पाहिजे, कारण त्यांना केंद्रीभूत ठरून ते धोरण ठरलेलं आहे. आपल्याकडे बरीच धोरणं जी ज्यांच्यासाठी असतात त्यांनाच ती वाचायला मिळत नाहीत. हे इंटरनेटवर उपलब्ध आहे. तेव्हापासून त्यावरती जवळजवळ 20 लाख हरकती आणि सूचना आणि प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्याचाही नंतर पुढे आढावा घेतला गेलेला आहे. पण मी हे यासाठी सांगतोय की या सगळ्या पॉलिसीज काहीतरी सरकारच्या आहेत. सरकार म्हणजे वेगळं कोणतरी आहे, संस्था म्हणजे वेगळी कोणतरी आहे, विद्यापीठ वेगळं आहे आणि मग मी, माझा वर्ग, माझी शाळा, माझे शिक्षक, माझं घर एवढ्या असं अजिबात नाही आहे. ही एक साखळी आहे. ती साखळी जशी कुटुंबातली तुटायला लागली ती शिक्षण व्यवस्थेतली पण तुटायला लागली. म्हणजे विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालय ही म्हणजे एकदम वरचं काहीतरी टॉप आहे, फार छान आहे ते. त्याच्यापेक्षा खालचं म्हणजे मग माध्यमिक शाळा, ज्युनियर कॉलेज. त्याच्यापेक्षा खालचं म्हणजे अजून प्रायमरी शाळा. आणि आता काय पर्यायच नाही, घरात बसवायच्याऐवजी नेऊन बसवायचं म्हणून अंगणवाड्या किंवा बालवाड्या. इतका जर त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल तर तो नेमका आपला उलटा आहे. हा दृष्टिकोन उलटीकडून पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते बालवाडी, ते जे फाउंडेशन आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. मग प्राथमिक शिक्षण, माध्यमिक आणि पुढची शिक्षणं सगळीच महत्त्वाची आहेत. पण ही आम्ही साखळी तोडून टाकलेली आहे की ही शिक्षणामधली सलग साखळी तोडल्यामुळे पाश्चात्य देशांमध्ये, फॉरेन कंट्रीजमध्ये PhD झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात बऱ्याच वेळा ज्याला चाइल्ड सायकॉलॉजीचा अभ्यास सक्तीचा आहे त्याला आधी बालवाडीवर शिकवायला पाठवतात आणि मग त्याच्या विषयांमध्ये त्यांनी विद्यापीठात किंवा कॉलेजमध्ये, माध्यमिक शाळेत शिकवायला जावं. इतकं बालवाडीचं शिक्षण महत्त्वाचं आहे, कारण वयाच्या 6व्या वर्षापर्यंत मुलांच्या मेंदूची, बालशिक्षणामध्ये आपण कस्तुरे सरांपासून रमेश पानसेंपर्यंत अनेक जण कामं करत आहेत. त्याच्या लक्षात असेल की वयाच्या 6व्या वर्षापर्यंत मुलाची जी वाढ होते, त्याच्या मेंदूची जी वाढ होते, त्याच्या शरीराची आणि मनाची जी वाढ होते, काय आपण याच्याकडे एवढ्या बारकाईनं खरंच विचार करतो का? म्हणजे लग्न होतात, लग्न झाले की ते आईवडील होतात, पालक होतात का नाही हा मुद्दा आहे. ते अवघड आहे आणि तसं ते सोपं नाही आहे. आईवडील होणं हे त्यामध्ये ज्या गोष्टी आता, नाहीतरी 47ला आपलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या पिढ्यांपासून इतका गैरसमज पसरला की आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे काही करा, आणि त्यामुळेच आता 144 कोटीवर आपण येऊन पोचलो आहे की ज्याचा धसका चीननं पण घेतला आहे. आणि भविष्यात भारत या बाबतीत तरी चीनसहित कुणालाही पुढे येऊ देणार नाही याची खबरदारी आपल्यातली बरीच मंडळी आजही घेत असतात, भाग वेगळा. पण मला असं वाटतं की या सगळ्याचा अभ्यास पुन्हा करायला पाहिजे. तो
त्याचं कारण आमच्याकडे या वाटचालीचा आढावाच प्रॉपर घेतला जात नाही. म्हणजे मला असं वाटतं, तुम्ही सहमत व्हाल कदाचित, स्वातंत्र्यानंतरची आपली 75-80 वर्षाची वाटचाल आहे ही 1947 to AK-47 अशी झालेली. आपली जी सांस्कृतिक वाटचाल आहे, इथे जुन्या पिढीतले खूप मंडळी आहेत, तर त्यावेळेला एक दिल एक मंदिर है या नावाचा फार चांगला गाजलेला चित्रपट होता की ज्याची गाणीच उत्तम होती. पूर्वीच्या हिंदी किंवा मराठी चित्रपटांमधले गाणी इतकी अप्रतिम असायची कारण ती कविता सुंदर असायची, त्याच्या चाली ओरिजिनल लावलेल्या असायच्या, आणि मग चित्रपटातली ब्लॅक अँड व्हाईट असली तरी त्याची दृश्य जी होती आणि त्यामध्ये पूर्ण कपड्यात सगळे हिरो हिरोईन असूनसुद्धा तो पिक्चर वारंवार बघावा असं वाटायचा. आता बारमाहीच उन्हाळा असल्यासारखं वागणं हे आपण बघतो एरवी, की ते पिक्चरपासून ते अगदी समाजामध्ये इतर क्षेत्रात, म्हणजे ज्यांनी लाजायला पाहिजे ते लाजतच नाहीत, आणि ज्यांना अक्षरशः मोतीबिंदू झाला आहे त्यांना अजून डोळे झाकून घ्यावेसे वाटतात. हे जर सार्वत्रिक चित्र असेल तर हे अचानक बदललं जाणार नाही आहे. त्या गोष्टी याच्यावर आपण कधी फार चर्चाच करत नाही. त्याचं कारण आपल्याला दुसऱ्यांविषयी आणि विशेषतः ज्यांची अजिबात ओळख नाही, ज्यांची भेट व्हायची आयुष्यात कधीच शक्यता नाही, आणि ज्यांची भेट झाली तरी ते जे काय करतात हे कळायला आपल्याला 10 जन्म घेतले तरी कळणार नाही, अशा विशेषतः राजकारणावरती. आणि त्यात सुरुवात आपण मोदींपासून करू, म्हणजे ती त्याच्या खाली येतच नाही. आपण अगदीच आलो तर मग आता नाईलाजच आहे, हातकणंगले मतदारसंघ आपलाच आहे म्हणून तिथपर्यंत येऊन थांबतो. पण याच्यावर इतक्या आपण चर्चा, बरं त्या अभ्यासपूर्ण असतील आणि त्यातलं कळत असेल तर जरूर कराव्यात, त्या केल्याच पाहिजेत. तो राज्यशास्त्राचा अभ्यास, राजकारण हा विषय अजिबात वर्ज्य असता कामा नये, तो पाहिजेच. पण मग जरा महाभारत थोडंसं आधी अभ्यासलं, ज्यांना आवड होती त्यांनी मृत्युंजय जर वाचलेला असेल, त्यांनी शिवाजीराव सावंतांचं युगंधर जर वाचलेलं असेल, तर काळ बदलला एवढंच लक्षात येईल. 5000 वर्ष झाली, त्यापेक्षा फरक काही नाही. टेक्नॉलॉजी आहे, माध्यमं हातात आहेत, त्यावेळेला ती नव्हती. वागणी अशीच आहेत. भारताची कन्सिस्टन्सी अशी आहे की आपण घेतलेला वसा सोडायचाच नाही. आपल्या पोथ्यांमध्ये पण सांगितलेलं आहे, बा घेतला वसा सोडू नको, बरा असो का वाईट असो. वाईटच जास्त वेळा दिसतो. या सगळ्याच्या चर्चाच आपल्याकडे होत नाही. मला असं वाटतं की आपण आपल्या मुलाबाळांशी, ती कुठल्याही वयात असली तरी, म्हणजे लहान वयातच असताना ऐकण्याची, चर्चेला बसण्याची शक्यता आहे, नंतर चर्चा होतच नाही, ते वादविवाद आणि भांडणंच होतात. तर मला असं वाटतं त्या वयात चर्चा करावी. आपला एक मोठ्या माणसांचा गैरसमज असतो की लहान मुलांना काहीच कळत नाही. आता त्यांना जे कळतं पण त्यांना जे बोलता येत नाही, हे आपल्याला कळत नाही, हा त्यांचा दोष कसा काय? बारकाईने बघा तुम्ही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा लहान मूल चालायला शिकतं, आता हा अनुभव बहुसंख्य आयांनीच घेतलेला असणार आहे. आपलं मूल चालायला शिकताना बघणं, त्यातली मजा बघणं, ते एन्जॉय करणं, हे फार वडिलांच्या कमी नशिबात येत असतं, त्यांच्याच नशिबामुळं. म्हणजे त्यातला मी नोकरी बिकरी हा भाग मान्य करतो, पण त्याही पलीकडे जाऊन नोकरी आणि धंदे कितीही असले तरी राष्ट्रपती पंतप्रधानांपेक्षा काही आपल्याला 24 तास कामं पडली तसं अजिबात नाही. तसं जर असतं तर आपण इथे थांबायचा प्रश्नच नसता, आपण तिकडे गेलो असतो. पण ती नाहीत, तर मग माझंच मूल, माझ्याच घरातलं लहान मूल हे कसं वाढतंय, ते त्याचं बालपण कसं एन्जॉय करतंय, हे आपण कधी बघतो का बारकाईनं? ते आई बघते किंवा आजी बघत असेल. आत्ताची तर आई, मला असं वाटतं की ते मूल जेव्हा पहिल्यांदा चालायला लागेल आणि पडेल तेव्हा त्या आईला दुःख नाही होत. बघा तुम्ही, त्या आईला आनंद होतो की माझं मूल स्वतः काहीतरी आज करायला लागलं आणि ते चालता चालता पडलं. बरं, तुम्ही बारकाईने त्या मुलाकडे बघा. ते मूल जेव्हा पडतं, मुद्दामून असेल किंवा चुकून पडलं असेल, ते पहिल्यांदा तिथं असलेल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीकडे बघतं आधी, म्हणजे कुणाकडे? आईकडे अर्थातच. आणि आपण पडलोय याची रिॲक्शन त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती काय आहे याच्याकडे त्या बारक्या मुलाचं लक्ष असतं, लहान मुलाचं. तिला जर ते आवडलं आणि ती हसायला लागली तर ते मूल पुन्हा पुन्हा पडायचा मुद्दाम प्रयत्न करतं. तुम्ही जाणवलं असेल तुम्हाला जर बायकांनी बघत. आणि आत्ताच्या आया मॉडर्न असल्यामुळे मग ते लगेच मोबाईल काढतात, त्याचा व्हिडिओ शूट करतात, आणि मग तो केला की व्हायरल करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य असल्यामुळं लगेच तो सगळ्या ग्रुपमध्ये पाठवला जातो की आज आमचं मूल आज पडलं, पहिल्यांदा पडलं. त्याचं किती कौतुक. म्हणजे लहान मूल घरातलं पडणं हा त्या घरात निदान त्या आईपुरता आणि मुलापुरता उत्सव असतो, सेलिब्रेशन असतं. ते पहिल्यांदा मूल पडलं, चालायला लागलं. आता त्याच घरात तीच आई आहे, तेच मूल आहे, ते जर एक 12-15 वर्षाचं झालं आणि जिन्यावरनं जाताना पडलं तर तीच आई आपल्याला मला म्हणते की काय डोळे फुटलेत का तुझे? म्हणून जाताना काय पडतोस?
मला कळत नाही या 10-12 वर्षात आईमध्ये आणि मुलामध्ये काय बदल झाला. पडण्याची क्रिया कॉमन आहे, आई आणि मुलं कॉमन आहेत. आम्ही ज्याला उत्सव समजत होतो त्याला नंतर आपण इतकं वाईट समजतो आणि हे आपल्या बोलण्या वागण्यात जगण्यात लिहिण्यात सगळ्यातच येतं. त्यामुळे त्या मुलाला कळत नाही की अरे मी लहानपणी पडल्यावर आईच माझी सांगते लहानपणी तू इतक्या वेळा पडत होतास, ते कौतुकानं सांगते. आणि मोठेपणी एकदा चुकून पडलो तर आई जर एवढं किंवा बाकीची मोठी माणसं बोलत असतील तर इथूनच खोटेपणाला सुरुवात होते, ही ढोंगबाजी सुरू होते मला असं वाटतं. किंवा त्यातली मजा लहानपणी आहे आणि नंतर काहीच मजा नाही. हा जो एक ट्रेंड सेट होत जातो की पुढचं आयुष्य मोठं होणं म्हणजे हे डेंजर आहे, ह्या जबाबदाऱ्या अंगावर घेणं, मग ते शिक्षण म्हणजे शाळेत जायला पाहिजे, म्हणजे तासाला बसलं पाहिजे, मग ती पुस्तकं आणली पाहिजेत, अभ्यास केला पाहिजे, पाठांतर केला पाहिजे, जे समजत नाही त्याच्यावरच नेमके परीक्षेत प्रश्न येतात. मुळात आपल्या परीक्षा कशा असतात तर कुठल्याही 4पैकी दिलेल्या 4 उत्तरांपैकी एक योग्य अचूक पर्याय निवडा, 5वा असतो. यावर जगात विश्वासच नाही आपल्या शिक्षण व्यवस्थेचा. जग इतकं सोप्याकडून अवघडाकडे चाललंय की जगात कितीतरी प्रकारचे पर्याय सगळ्याला उपलब्ध असताना आमची शिक्षण व्यवस्था मात्र आजपर्यंत, ते पुन्हा न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये वेगळं आहेच. उलट आपण म्हटलं पाहिजे की दिलेल्या 4पेक्षा तुला किती पर्याय सुचतात हे जो मुलगा किंवा मुलगी सांगेल त्यालाच या पुढच्या काळात जास्त भविष्य आहे. तो जग चालवणार आहे, तो देश चालवणार आहे. कारण सगळ्या पर्यायांवरती किंवा अनेक पर्यायांवरती विचार करण्याची ताकद त्याच्या मेंदूमध्ये आपण देतो, ती संधी त्याला देतो. पण हे 4च आहेत आणि यातला एक निवड, हे बरोबर नाही. मला आदरणीय माशेलकर सरांनी एकदा उदाहरण सांगितलं की ग्लास एक भरला होता, म्हणजे ग्लास असला तरी पाण्याने भरला होता. आपल्याकडे पुन्हा काही वस्तूंशी इतक्या काही गोष्टी निगडीत असतात की ग्लास म्हटलं की अनेकांना वेळ गेली आता टळून असं वाटायला लागतं. पण ग्लास पाण्याने भरला होता आणि सरांनी एका विद्यार्थ्यांना चॅलेंज दिलं की हा ग्लास किती प्रकारे रिकामा करता येईल. सुरू झालं मग त्यावरची उत्तरं सांगायला. कुणी सांगितलं की त्या ग्लासला हीट द्यावी म्हणजे मग ते पाणी बाष्पीभवन होईल, वाफ होईल, पाणी कमी होईल. कोणी सांगितलं की स्ट्रॉनी त्यातलं पाणी ओढून घ्यावं म्हणजे तो ग्लास रिकामा होईल. मग महाराष्ट्रीयन मुलाची पाळी आली. अर्थात ते टिपिकल महाराष्ट्रीयन उत्तर की 1 टाईम सेटलमेंट असते ती, ग्लास फोडून टाका. म्हणजे सगळ्यात सोपं काय की पुरावाच ठेवायचा नाही. तुम्ही सांगताय दुसऱ्याला पुन्हा विचारायला ग्लास आहे तिथे नको आणि पाणीही नको, ग्लास फोडून टाका, विषय मिटला. आपल्याकडे हे प्रकार त्यामुळे भरपूर आहे ते, आणि हे लहानपणापासून आहेत कारण ते गर्भावस्थेतच संस्कार झालेले असतात आजूबाजूच्या परिसराचे. सरांनी मला सांगितलं की एकूण 43 प्रकारे ग्लासमधलं पाणी कमी करता येतं. 43 प्रकार आहेत. मी विज्ञानाचा विद्यार्थी नाही आहे, पण वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानाचा अभ्यास जरूर. माशेलकर सरांचं चरित्र मी 11 वर्ष लिहित होतो. आज कस्तुरे सर आहेत, तुम्ही UDCTमध्ये होतात. ज्या UDCT मुंबईतल्या एका डिपार्टमेंटचं पुढे ICT झालं, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, आणि ज्या डिपार्टमेंटला आपण शिकायला होतात त्याच डिपार्टमेंटला डॉक्टर माशेलकर शिकायला होते. ते ज्या डिपार्टमेंटला शिकत होते म्हणजेच आपलं डिपार्टमेंट, त्याचं आता स्वतंत्र विद्यापीठ झालं आणि ते त्या विद्यापीठाचे पहिले चान्सलर आहेत की ज्या विद्यापीठाचे मुकेश अंबानी विद्यार्थी आहेत. मी हे एवढ्यासाठी सांगतोय की मग त्या पालकत्वाच्या आईवडिलांच्या गोष्टी काय आहेत. मगाशी मी ते मुलाच्या उत्सवाचं सांगितलं. मूल बोलायला लागल्यानंतर आपल्याला गंमत वाटते, ते बोबडं बोलताना तर फारच गंमत वाटते. म्हणजे अशा काळात घरात 2-3 मोठी माणसं पण बोबडीच बोलत असतात आणि राहवलं नाही तर बऱ्याच वेळा ती मोठ्यांची पण बोबडी बोलायला लागतात बऱ्याच वेळानं, सारखं प्रॅक्टिस झाल्यामुळे. पण तेच मूल जर मोठेपणे बोबडं बोलायला लागलं तर चुकून एखादा शब्द, स्लिप ऑफ टंग म्हणतो आपण, तर नाही चालत आपल्याला. माझं म्हणणं, ही जी आयुष्यातली गंमत आहे ती लहानपणात होती, ती नंतर कुठे गेली? ती गंमत आपण हरवून बसलो आहे. ती निदान आत्ता गोष्टींच्या रूपानं आपल्याला पुन्हा आणता येईल. तो सगळ्यात माझी तुम्हाला विनंती आहे की आपण कुठल्याही वयोगटातले असा, त्या गोष्टी खऱ्याच असल्या पाहिजेत असं नाही आहे. निम्म्या आज्या आणि निम्म्या आया या लहानपणी मुलांना फारसं बाहेरचं काही कळत नाही याचा गैरफायदा इतका घेतात, कारण जे सांगेल ते आई सांगते ते ब्रह्मवाक्य, म्हणून ते मूल ऐकतं, आईलाही मजा वाटते. त्याच मुलाचं पुढे लग्न झालं की मात्र प्रॉब्लेम व्हायला चालू होतो. कारण मग आई म्हणते की ज्याला मी लहानपणापासून गोष्टी सांगून 25 वर्षापर्यंत वाढवलं, ज्यांच्यामुळे हा झालाय त्याला त्याच्या आईच्या बालपणानंतर मी वाढवलं नवरा म्हणून, आणि आता सून आल्यानंतर माझाच जो गोष्टी मुलगा ऐकायचा तो म्हणतो की बायकोचं बरोबर आहे,
तर मी 25 वर्ष सांगितलेलं एकाच दिवसात दुसरीनं येऊन कसं काय वाईपआउट केलं ते, याचं दुःख त्या बाईला इतकं असतं. आणि मग ते दुःख व्यक्त करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्यात आपल्याला जर कमी माहीत असतील तर मग संध्याकाळी 7 नंतर लागणाऱ्या मराठीतल्या, मग रात्री हिंदीतल्या, आणि लाईट गेली तर रिपीट टेलिकास्ट, या सिरियलमध्ये याचं शिक्षण प्रचंड आहे. म्हणजे वेगळं दुसरीकडे कुठे जायचीच गरज नाही. सासू सुनांची भांडणं हा आपल्याकडचा अनादी कालापासून चालत आलेला विषय आहे. पण त्यामध्ये जर काही कमी राहत असेल तर आजच्या दूरदर्शनवरच्या चॅनल्सनी ती जबाबदारी घेतलेली आहे की लोकांना तेही आपण शिक्षण देऊया. लोकांना काही सांगायचं राहिलं असं व्हायला नको, हवामान अंदाजापासून ते घरातल्या भांडणांपर्यंत. आणि बऱ्याच वेळा मला हे कळत नाही की जे आपल्याकडे दिवसभर चालतं तेच पुन्हा 1 तास सगळ्यांनी बसून बघायचं, ह्यात काय मजा काय आहे. आणि जे आपल्याकडनं राहिलं असेल त्यात तसले प्रयोग करून बघतात नंतर. आणि हे सगळं ते टाटा स्कायचं बिल भरून, लाईट बिल भरून, आपला 1 तास सगळ्यांचा देऊन, बरे घरोघरी असल्यामुळे त्यावेळेत कुणी कुणाकडे जायचं नाही, इतकी सगळे पथ्य पाळून त्यातनं निष्पन्न पुन्हा काय होतं. तर त्यातली कोणतरी नायिका पुढे भारताची केंद्रीय मंत्री होते, आपण तिथेच असतो. हा फरक तरी कधीतरी कळला पाहिजे का नको. आणि हे सगळं बघणारी जी लहान मुलं आहेत तर ती म्हणतात की अरे काय हे असलेच सगळे ढोंग आहे, ते असलेच सगळे वागतात. आणि आपल्याला म्हणतात ते सुविचार सांगतात, फूल उंगावे जाईचे, सुख भोगावे आईचे, वगैरे वगैरे. आणि असलं ते पूर्वी खेडेगावांमध्ये शेतकरी मंडळी तुळीवरती लिहून ठेवायचे, रेडी गाभण गेल्याची तारीख आणि त्याच्या पलीकडेच सुविचार. आता लहान मुलं ती चावटच. कधीतरी समजा त्याला त्या तुळीवरची जायची वेळ आली तर ज्याला मराठी उत्तम आहे आणि विनोद ज्याच्या अंगात आहे तो काय करतो, तर ते रेडी गाभण गेल्याच्या वरची वेलांटी काढून टाकतो. बरोबर आहे. विनोद वाटला असेल तर हसायला अजिबात हरकत नाही. का मराठी माणसाला प्रॉब्लेम 2-3 आहेत. एक म्हणजे तो शक्यतो टाळ्या वाजवत नाही, तुम्ही वाजवताय तो मुद्दा नाही, तो आधी बघतो शेजारचा वाजवतोय का बघूया. शक्यतो तो हसत नाही. आणि जे वेळेत हसत नाहीत त्यांना सेवानिवृत्तीनंतर पहाटे उठून हास्य क्लब जॉईन करून ज्यांची झोप चांगली असते त्यांची झोपमोड करण्याचं पाप लागतं. त्यामुळे माझं म्हणणं, जिथे योग्य ठिकाणी हसायला हरकत नाही, टाळ्या वाजवायला हरकत नाहीत. आणि मराठी माणूस तिसऱ्या एका गोष्टीत फार मागे आहे, तो म्हणजे तो कौतुक करायला घाबरतो. शक्यतो एकमेकाचं कौतुक जर करायचं असेल, आणि ते घरात सुद्धा, मला याचंच आश्चर्य वाटतं की आपल्या बायकोनी, आपल्या सुनेनं, आपल्या मुलीनं, आपल्या भाचीनं, कुणीही असो. आता मी सगळी स्त्रीलिंगी का घेतो तर स्वयंपाक हेच करतात अजूनही मंडळी बरीचशी. पुरुष जिथे करत असतील तर त्यांचा सार्वजनिक सत्कार करायला पाहिजे. महिलांनी हेही लक्षात ठेवा, पुरुषांना प्रमोट करायचं असेल तर असे कार्यक्रम घडवा. मग एकीला वाटलं की हिचा नवरा जर स्वयंपाक करतो तर माझ्या नवऱ्याने का करू नये, तिची निम्मी ताकद त्याच्या मागे लागेल, तोही बापडा सुधारेल, 4 गोष्टी करायला लागेल, वाईट काहीच नाही. नाहीतर तुम्ही बघा सगळ्या हॉटेल्समध्ये तुम्हाला शेफ आणि बाकी हॉटेल मॅनेजमेंटला दिसतील ते पुरुषच आहेत. आपण घरात कंटाळा आल्यावर खायला जातो ते पुरुषाच्याच हातचं खायला जातो, मागेल तेवढे पैसे देऊन खायला जातो. हे सगळं एवढ्या लांब करण्यापेक्षा जर घरातल्याच लहान आणि मोठ्या दोन्ही पुरुषांना, एकाला कांदा आणि दुसऱ्याला कोथिंबीर चिरायला लहानपणापासून शिकवलं, आपलेही कष्ट कमी होतील. आणि नंतर जी बाई घरात येणार आहे ती तुम्हाला खरंच दुवा द्यायला लागेल. भांडणं कमीच होतील. अरे प्रॉपर ट्रेनिंग आहे, माझी जबाबदारी कमी झाली, आईनंच सगळं शिकवून ठेवलं आहे. आणि हे इतक्या मजेतनं व्हायला पाहिजे असं मला मत आहे. याचा म्हणजे मुलगा आणि मुलगी हा तर भेद असायची गरज नाही. ज्यांना एकच आहे त्यांच्या बाबतीत हा चॉईसच नाही, त्यांनी तर शिकवलंच पाहिजे. पण असेल तिथे सुद्धा हे त्याचं कारण आम्ही आमच्या जीवनाच्या प्रत्येक घडामोडींमध्ये जर लहान मुलांना सहभागी करून घेणार नसू, इन्क्लुडिंग घरातले काही डिसिजन्स असतील तर त्यांच्यासमोर त्याच्या चर्चा करा. त्याचं कारण त्यांचं जे अव्यक्त मन आहे, त्यांचा जो मेंदू आहे तो फ्रेश आहे, त्याच्यामध्ये जळमटं साठलेली नाही आहेत. आपल्याकडे जी साठलेली असतील, अहंकार असेल, इगो असेल, द्वेष असेल, मत्सर असेल, ही जळमटं त्या वयात साठलेली नाही आहेत अजून. अशा काळात त्यांच्यासमोर जे जाणार आहे ते कोऱ्या पाटीवरचं जाणार आहे, ते परमनंट जाणार आहे. म्हणून त्या चांगल्या गोष्टी, याचा अर्थ मोठेपणी चांगल्या गोष्टी कुणी कुणाला सांगू नयेत असं नाहीच आहे. पण आम्ही हे कौतुक जर केलं, आपल्याच बायकोनी केलेला घरातला स्वयंपाक चांगला आहे म्हणायला काय पैसे पडतात मला तेच कळत नाही. इव्हन हॉटेलमध्ये सुद्धा जर गेलो आणि सांगितलं की आजचं जेवण छान होतं तर ते करणाऱ्याच्या मनात त्याला हुरूप येतो अजूनही. हे मग घरातल्या बायकोला म्हणायला काय बिघडलं. उद्यापासून प्रयोग करा, निदान बाकी माझ्या व्याख्यानाचं काय व्हायचं ते होऊ दे. तुमच्या घरात तुम्हाला फरक जाणवायला लागेल.
म्हणजे मला काही महिलांचे फोन आलेत वेगवेगळ्या गावांमधून की तुम्ही आमच्या गावात केव्हा व्याख्यानाला येताय. तर म्हटलं तर अवघड आहे. म्हणजे आता तर गमतीचा भाग काय की आम्ही ह्याच्यावर खरंच विचार करत नाही की या साध्या साध्या गोष्टी आहेत, पण जीवनातला आनंद लक्षात घ्या या साध्याच गोष्टींमध्ये आहे. तो मोठ्या गोष्टींमध्ये असायच तो असेल, तो मोठेपणी कळेल, पण या गोष्टी जर आम्ही एन्जॉय करत नसू घरातल्या घरात, तर मग आम्ही शिक्षण काय एन्जॉय करणार, आम्ही शाळा काय एन्जॉय करणार. आणि ज्याच्यात मजा नाही, ज्याच्यात एन्जॉयमेंट नाही, ज्याच्यात आनंद नाही, ज्याच्यात समाधान नाही, ज्याच्यात सुख नाही, जे हवं असं वाटणं नाही, ते आपण मग नाईलाजानं करतो. ते रुटीन होतं, ते कुणीतरी लादलं आहे, ते करावं लागणार आहे संसारात. बरं, आपण संसार असो का उद्योग करतोय म्हणत नाही, पडलोय म्हणतो. बघा, संसारात पडला, हा धंद्यात बुडला. आपल्याकडे स्टार्टच इथून मराठीमधल्या म्हणी, मराठीमधले वाक्प्रचार, मराठीमधल्या ओव्या आणि मराठीमधल्या शिव्या. तुम्हाला सांगतो, मी आता पुण्यात 27 वर्ष राहिल्यामुळे तर रोजच अनुभव घेतो. सर्वात कमीत कमी शब्दात सर्वाधिक अपमान करण्याची ताकद मराठी भाषेइतकी जगातल्या एकाही भाषेमध्ये नाही. म्हणजे ज्याला खूप भाषा येत असतील त्याला नक्की लक्षात येईल. अत्यंत कमीच शब्दात, म्हणजे जगात 7,000 भाषा आहेत. भारतामध्ये, मी मुद्दाम भाषेकडे येतो कारण तो संवादाचा मुद्दा आहे. भारतामध्ये राज्यघटनेनं मान्य केलेलं आहे. आता राज्यघटना हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा तुमच्या कानावर गेला असेल, त्यामुळे राज्यघटना काय भानगड आहे हे बऱ्याच जणांना आता वाटायला लागेल असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी ड्राफ्ट केलेली जी राज्यघटना आहे म्हणजे काय. कारण एक जण म्हणतात की हे राज्यघटना वाट लावणार, त्याची बुडवणार, आणि दुसरे जण म्हणतात यांनी एवढी वर्ष लावलेली वाट आम्ही आत्ता सांभाळली तर आमची काय चूक आहे वगैरे वगैरे. निदान त्या निमित्तानं आता एक समाजाच्या बहुसंख्य लोकांच्या कानावर राज्यघटना म्हणजे काहीतरी गेलं. दुसरी जगण्यातली विसंगती बघा, आपला देश घटनेनुसार चालतो असं आपण सगळेजण म्हणतो. आपलं प्रशासन घटनेनुसार चालतं, आपली न्यायव्यवस्था घटनेनुसार चालते, आपली जी राजकीय व्यवस्था आहे ती घटनेनुसार चालते. पण माझं मात्र याबाबतीत आपल्यापैकी बहुतांश लोकांना चॅलेंज आहे. आणि जे अपवाद असतील, अर्थातच प्रत्येक गोष्टीला चांगले अपवाद असतात, आपल्यापैकी किती जणांनी भारताची राज्यघटना बघितलेली आहे? मी वाचलेली आहे हे म्हणतच नाही. ऑलमोस्ट 5 ते 6-7 हात वर झालेत, 8. मला सांगा, सरकारी अधिकाऱ्यांचं सुद्धा आयुष्य हे सांगण्यात जातं की घटनेनुसार कारभार चालू आहे, पण राज्यघटना कशी आहे बघितली जात नाही. त्या राज्यघटनेत काय लिहिलं आहे, त्याचं प्रिॲम्बल काय आहे, मग आंबेडकरांनी ड्राफ्ट केलेल्या राज्यघटनेला एवढं महत्त्व काय आहे, हे राज्यशास्त्राचे विद्यार्थी कदाचित अभ्यासत असतील, पण ग्रंथालयात जातात म्हणून कुणी देशाची राज्यघटना अभ्यासली मला दिसत नाही कधी. म्हणजे आम्ही किती आमच्या वागण्यामध्ये विसंगती ठेवतो बघा. आणि तीच विसंगती मग भाषांमध्ये, या भारतीय राज्यघटनेने मान्य केलेल्या भारतातल्या 22 भाषा या सगळ्या राष्ट्रीय भाषा आहेत आणि 1600 लोकभाषा भारतामध्ये बोलल्या जातात, लक्षात घ्या. आणि त्यामध्ये मराठीचं स्थान इतकं मोठं आहे, ती आपली मातृभाषा आहे म्हणून तर त्याच्यावरचं प्रेम असलंच पाहिजे. ज्याची जी मातृभाषा असेल त्याच्यावर त्याचं प्रेम असावंच, असतंच. त्याचं एक साधं कारण आहे, जो आपल्या आईवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या आईवरती प्रेम करू शकतो. जो आपल्या भाषेवर प्रेम करतो तो दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो. त्या भाषेच्या नावाने आपण एकमेकांची डोकी फोडत बसण्याचे उद्योग करू नयेत, कारण भाषा हे मुळातच संवादाचं साधन आहे. संवादाचं, या अर्थात बोलल्याशिवाय भाषा व्यक्त होत नाही असं अजिबात नाही आहे. आज बरेच जण त्या वयोगटातले नाहीत म्हणून मी काही सांगत नाही त्याबद्दल, पण न बोलता बऱ्याच जणांना कळू शकतं. आता परिस्थिती बदलली, बोललं तरी बऱ्याच जणांना कळत नाही, हा भाग अजून वेगळा. त्यामुळं मग SMS करावे लागतात. हल्ली प्रेम खूप शॉर्टकट खूप प्रत्येक गोष्टीत आले. एका SMS प्रेमही होतं, एका SMS डिवोर्स पण होतात. त्यामुळे आता ते सोपं झालं आहे मुद्दा. पण भाषेचा मुद्दा हा संवादाचं माध्यम आहे, आम्ही काही विसरतोच, मुळातच विसरतो. जगभरात ज्या बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत त्यातल्या टॉप 15 भाषांमधली 15वी भाषा म्हणजे आपली मराठी आहे. खूप जणांना माहीत नाही. महाराष्ट्रात राहणाऱ्यांपैकी जे बोलतात असे जवळजवळ 11 कोटीपेक्षा जास्त, महाराष्ट्राच्या बाहेर भारतात राहणारे आणि जगभरात राहणारे 3.5 कोटी, असे जवळजवळ 14.5 ते 15 कोटी लोक आजही मराठी भाषा बोलतात, व्यवहार करतात. आणि ही संख्या थोडी थोडकी नाही, ही जपानच्या लोकसंख्ये एवढी संख्या आहे. अखंड जपान जेवढा आहे तेवढा आपण मराठी भाषिक लोक आहोत, लक्षात घ्या. मातृभाषा म्हणून आज मराठीचा मुद्दा, इथे बहुसंख्य मराठी लोक आहेत म्हणून बोलतो मी. त्या आपल्या टॉप 15वी जगात असलेल्या 7,000 भाषांमध्ये
हे वैभव जगातल्या एकाही भाषेला नाही, भारतातल्या तर सोडून द्या, मराठीच्या ज्या उपबोली आहेत, कोल्हापूरची मराठी वेगळी, सांगलीची वेगळी, मालवणी वेगळी, सोलापुरी वेगळी, नगरची वेगळी, पुणेरी वेगळी, सदाशिवपेठेतली वेगळी, हडपसरची वेगळी, सिंहगड रस्त्यावरची वेगळी, कोथरूडची वेगळी, बावधन पुणे पाषाण बाणेर वेगळी, नवी मुंबईतली वेगळी, पनवेलची वेगळी, भायखळ्याची वेगळी, गिरगावमधली वेगळी, दादरची वेगळी, अशा मराठीला एकूण 94 बोलीभाषा मराठीच्या आहेत. हे एकाही भाषेला, जगातल्या भाषेला, अहो सांगा, एका भाषेला उपभाषा म्हणजे उपबोली 94 असणं काय चेष्टा आहे का? काय ताकद असेल त्या भाषेची? म्हणजे 1290 साली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्या ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीवरती आम्ही PhD करायला 8-8 वर्ष घालवतो, जन्म घालवतो, तरी ती ओवीचा अर्थ कळत नाही. इतके अर्थ त्याच्यामध्ये, ज्यामध्ये जीवनाच्या तत्त्वज्ञानापासून ते पर्यावरणापर्यंत सगळ्या गोष्टींचा, वयाच्या 16-17व्या वर्षी ज्ञानेश्वर माऊलींनी त्या श्रीरामपूरच्या जवळ नेवासे या नावाचं जे तीर्थक्षेत्र आहे, तिथं जो पैसाचा दगड आहे, पाषाण, त्या पैसाला टेकून 1290मध्ये लिहिलेली ज्ञानेश्वरी, सांगितलेली ज्ञानेश्वरी, ती त्यांनी लिहिलेली नाही आहे, सांगितलेली आहे. त्यातल्या एकेका ओवीचा आम्हाला अर्थ लावायला जन्म जातो. काय मराठीची ताकद आहे लक्षात घ्या, ज्याच्यावर जगभरात आज संशोधन चाललं आहे. मग तुकारामांची गाथा असेल, मग रामदासांचे दासबोध असतील. बऱ्याच जणांना रामदास हा हेटाळणीचा विषय असतो, संत रामदास असतील किंवा काय. रामदासांनी सांगितलेली मूर्खांची लक्षणं वाचल्यानंतर कळेल की रामदासांनी 300 वर्षापूर्वी मूर्ख किती असतील हे जर सांगून ठेवले, आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे. ज्यांना मारुती स्तोत्र बहुसंख्य लोकांना माहीत असेल, मारुती स्तोत्रामध्ये एका ठिकाणी म्हटलंय, अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे, तयासी तुळणा कैची मेरू मांदार दाकुटे. हे अणुपासोनी ब्रह्मांड, ॲटम ही कन्सेप्शन, ही संकल्पना 400 वर्षापूर्वी रामदासांना कशी काय कळली? आणि मग अणुचा छोटा, लहानातला लहान भाग हा ब्रह्मांड एवढा होत जातो. हे आज अणुस्फोटामधलं जे बेसिक फिजिक्स आहे, त्यातलं तत्व आहे, हे मारुती स्तोत्र लिहिणाऱ्या रामदासांना कोणी सांगितलं? आणि मग आम्हाला बऱ्याच वेळा कळत नाही, सुख करता दुःख करता आम्ही आरती म्हणतो, बऱ्याच जणांना ती पाठ नसते, भाग वेगळा. त्यामुळे संकटापासून म्हणायचं का संकष्टीपासून म्हणायचं, हेही त्याच्यात काय मनाला येईल ते ठोकायचं, हे असतं चालू. कारण पुन्हा आमच्याकडे आरती काय, गणेशोत्सव काय, शिवजयंती काय, एकदा तिथीनुसार, एकदा तारखेनुसार. महापुरुषांनी त्या सोयी आपल्याकडे भरपूर करून ठेवलेल्या आहेत की आपल्याकडच्या बहुसंख्य जन्मतिथ्या ह्या एकदा तिथीनुसार होतात आणि वर्गणी मागणाऱ्यांच्या सोयीसाठी पुन्हा तारखेनुसार होतात. म्हणजे महापुरुष आपले किती द्रष्टे होते बघा, की पुढच्या पिढ्या काय निघणार आहेत हे त्यांना त्याही वेळा कळलं होतं. निदान आपल्या जन्माच्या दिवशी तरी यांचं भलं व्हावं. ते बरोबर पुढचे 3-4 महिने जातात, तोपर्यंत एखादी इलेक्शन येते, पुढचे 3-4 महिने जातात. लोकसभा झाली, आत्ता ऑक्टोबरला विधानसभा येणार आहे, झाली की नगरपालिका आहेच, पाठोपाठ जिल्हा परिषद आहे, तोपर्यंत कारखाना, डेअरी, सोसायटी, पतसंस्था, बँक तटलेलंच असतंय. म्हणजे हा सीझन आपल्याकडे ऑलमोस्ट चालूच आहे. आणि निवडणुका म्हणजेच लोकशाही, यामध्ये भारताचा गैरसमज 70 वर्ष जो झाला आहे, त्यामुळे सगळीकडचे प्रॉब्लेम्स आहेत ते तिथे आलेत. की आचारसंहिता, मला कळत नाही, आदर्श आचारसंहिता ही निवडणुकीपुरतीच कशी काय पाहिजे? ती आयुष्यभर पाहिजे ना? का आचारसंहिता संपली की कसंही वागायला चालणार आहे? म्हणजे ते बरोबरच आहे, आपण त्या आचारसंहिता असतानासुद्धा वागतो. माझा मूळ मुद्दा असा होता की आम्ही याचा बारकाईने विचार करतो का फक्त पाठांतर म्हणून म्हणायला लागतो आणि सोडून देतो? यामध्ये बरेच विषय येतात. यात सायन्स आहे, हिस्ट्री आहे, भाषा आहे, भूगोल आहे, खूप ठिकाणी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या 15 कोटी समूहांनी आत्ता मराठीची काळजी इतकी चालू आहे, आणि खरंच आहे ती अवस्था आहे काही ठिकाणी. म्हणजे इंग्रजी माध्यमात जी आपली नातवंड मुलं जात असतील बघा, ते हल्ली खूप फॅड आहे, खूप फॅशन आहे, खूप क्रेज आहे की त्या पिवळ्या गाडीतनं एकदा मुलाला धाडलं सकाळी. वस्तुस्थिती बऱ्याच जणांना कळली, मनापासून हसलात तुम्ही. त्यातही त्याचं कुठेही सैल पडू नये म्हणून एक तो टाय गच्च आवळतात बघा असा. आणि मग त्याच्या वजना एवढं दप्तर साधारण, आणि मग त्याच्या वजनापेक्षा जास्त दप्तराबरोबर ती वॉटर बॅग, ते खाण्याचे 2 डबे, एक कोरडा खाऊ, एक जेवणातला खाऊ, मग एक त्याला जे आवडतं ते, जे आवडत नाही पण शाळेने सांगितलं आहे कंपल्सरी ते, असली सगळी नाटकं करून त्याला एकदा त्या गाडीत ढकलला की आपण व्हॉट्सॲपवर जायला रिकामे. म्हणजे ते करू नये का? करावं, जरूर करावं, कारण तेवढाच वेळ मोकळा मिळतो हे मलाही मान्य आहे, आणि तेवढाच वेळ बिनभांडणाचा जातो हेही मला मान्य आहे. की सकाळच्या वेळी भांडण नको, तर तू जो व्हॉट्सॲप बघ, मी माझं व्हॉट्सॲप बघतो,
आपण जगाचे प्रश्न इतक्या बारकाईने सकाळपासून बघतो, पण आपल्या घरात काय चाललंय, काय होणार आहे याच्यावर आपण विचारच करत नाही. आणि ते मग इंग्रजी माध्यमातलं मूल, मग ते दुपारनंतर येतं घरात, काय त्याला अभ्यास सांगितला असेल तो अभ्यास तोही आपणच घ्यायला लागतो. आपल्याला जमत नाही असं वेळेत कळलं तर आपण क्लासेसना पण घालतो. हा नाही, बऱ्याच वेळा ते नंतर परीक्षेच्याच वेळा कळतं की आपण जे शिकवलं आणि आत्ता मुलगा जो परीक्षेत लिहितो याच्यात फारच फरक आहे. हे मग ज्यांना वेळेत कळलं ते निदान त्यातली सुधारणा होते. आणि मग जितकी शाळेला फी तेवढी क्लासेसना फी पुन्हा. बरं, बहुसंख्य ठिकाणचं मत असं आहे, मी बहुसंख्य म्हणतो, सगळे म्हणत नाही, कारण मी त्या क्षेत्रात संस्था चालवतो म्हणून म्हणतो, सगळ्याच संस्था अशा नसतात, पण शाळेपेक्षा क्लासलाच जावं हेच बऱ्याच जणांचं मत आहे. त्यामुळे शाळेपेक्षा क्लासची फी जास्त असली तरी तिथेच जावं हेही बऱ्याच जणांचं मत आहे. नव्हे, आता बऱ्याच ठिकाणी महाविद्यालयांमधली फक्त ॲडमिशन्स होतात आणि मुलं क्लासमध्येच बसतात. मी हे लांबचं सांगत नाही, कोल्हापूरमध्ये आत्ता तुम्हाला पॅकेज दिलं जातं. जसे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह येतात डॉक्टरांच्याकडे औषधं खपवायला, तसे आत्ता निकाल सुरू झाले की ते रिप्रेझेंटेटिव्ह आपापल्या घरात येतात, त्यांना पत्ते, फोन नंबर सगळं मिळालेलं असतं. ते आपल्या घरी येतात आणि सांगतात 11वी सायन्सला तुमच्या मुलाला एवढे मार्क्स पडलेले आहेत. त्याला माहीत नसतात, त्याच्या आधी ह्याला कळतात. एवढे मार्क्स पडलेत, तो सायन्सला जाणार असेल तर आमच्या इथं ही सोय आहे की या क्लासला आला की कॉलेजला जायची गरज नाही, फक्त प्रॅक्टिकलला त्यानं जावं. तुम्ही ब्रेकफास्ट सहित येणार आहे, दुपारचा लंच आहे, यातलं पॅकेज तुम्हाला कुठलं पाहिजे. आता ATMचा जमाना आहे. घातलं पोरगं इंग्रजी मीडियममध्ये की ते झालं, एकदा 10वी झालं की ते इंग्रजी बोलायला लागलं की ते. आपल्याकडे सगळ्यात मोठा गैरसमज आहे, ज्याचं इंग्रजी उत्तम तो विद्वान. हा गैरसमज आहे, लक्षात. म्हणजे इंग्रजी उत्तम याचं कौतुक आहे, पण इंग्रजी भाषा चांगली येते म्हणून तो विद्वान नाही. तो विद्वान असेलच मुळामध्ये, मग त्याची भाषा कुठलीही असो, त्याची भाषा कुठलीही असो. ज्याचं मराठी चांगलं आहे आणि त्याचं इंग्रजी वाईट आहे याचा अर्थ तो विद्वान नाही असं नाही आहे. त्याला ती भाषा कदाचित येत असेल, ती कमी येत असेल. आजची जागतिक संवादाची आणि करिअरची भाषा म्हणून इंग्रजीचं महत्त्व आहे, मी त्याच्यावर येतोयच, कारण हेच मूळ प्रश्न आपल्याकडे चर्चेला जात नाहीत. आणि इतक्या रात्री तुम्ही इतक्या शांतपणे बसलाय, कारण रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उशक काल असं म्हटलेलं आहे. सुरेश भटांनी म्हटलं, उशक काल होता होता काळत्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. मशालींचं काय व्हायचं ते होऊ दे, पण निदान आपण आपापल्या आयुष्यामध्ये उद्या काय प्रश्न आहेत ते तरी बघायला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की हे सांगायला लागणार आहे. माझा हाही आनंद आहे की तुम्हाला जो विनोद मी करून संपायच्या आधी कळतो त्याचं कारण मातृभाषेचंच महत्त्व आहे, कारण तो मराठीत आहे. विनोद होणार आहे हे तुम्हाला कळतं, ही ताकद किती आहे बघा. ही ज्याच्या त्याच्या भाषेची आहे. कुणाची मातृभाषा हिंदी असेल, उर्दू, कन्नड, तमिळ, गुजराती कुठलीही असो, मातृभाषेचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याचं जे ओरिजिन आहे, संस्कृत आपली आजी आहे. आता आजी शक्यतो नाही बघायला मिळत, वृद्धाश्रमात आहे. मला आजही आठवतं 2024 आहे, 38 वर्ष होऊन गेली. मॅट्रिकला 10वीला असताना आम्हाला 50 मार्काचं हिंदी आणि 50 मार्काचं संस्कृत एका खेडेगावातल्या शाळेमध्ये DD कांबळे नावाचे आमचे मुख्याध्यापक शिकवायचे, ज्या गावामध्ये आजही बऱ्याच वेळा रात्री 12 वाजता लाईट येते आणि आमच्या इथल्या दळपाच्या गिरण्या आणि शेतातल्या मोटर चालू होतात. अशा गावातल्या शाळेमध्ये 1986 साली संस्कृतचे पहिल्या 16 श्लोकांचं जे पुस्तक होतं, पुस्तकाची सुरुवात होती, त्यातला त्या बॅचला त्यांनी शिकवलेले 2 श्लोक कधीही विसरायला होत नाहीत. ज्ञानतृष्णा, गुरवनिष्ठा, सदा अध्ययन दक्षता, एकाग्रता, महत्वेच्छा, विद्यार्थी गुणपंचकम. विद्यार्थ्यांचे 5 गुण. दर्शने स्पर्शने अपिवा, श्रवणे भाषणे अपिवा, यत्र द्रवती अंतरंगम सस्नेह इति कथ्यते. खरं प्रेम कशाला म्हणायचं हे सांगणारं संस्कृत ही भाषा आपली आजी, ती वृद्धाश्रमात आहे. मराठी आपली आई. आजी गेल्यानंतर आधार कार्ड तिचं द्यायचं असतं, तिचा नंबर लागणार तिथं. आजी गेल्यावर आई, घरात जागा कुठे. मराठी सहित जेवढ्या जेवढ्या मातृभाषा ज्याच्या ज्याच्या आहेत ते त्याच्या आयाच आहेत, प्रश्नच नाही. मला असं वाटतं हिंदी सहित बाकी मग सगळ्या या ज्या भाषा आहेत या आपल्या मावश्या आहेत. संस्कृत आपली आजी, मराठी आपली आई, या सगळ्या बाकीच्या भाषा आपल्या मावश्या आहेत. मराठीत एक छान म्हण आहे, माय मरो आणि मावशी जगू. नव्या पिढीलाही समजावून सांगायला पाहिजे, याचा अर्थ आई मेली पाहिजे असा होत नाही. दुर्दैवाने जर आई गेली तर आईसारखं प्रेम करणारी, काळजी घेणारी, आपुलकी असलेली, जिव्हाळा असलेली,
व्यक्ती दुसरी म्हणजे मावशी, म्हणून ती मराठीमध्ये म्हण आहे की माय मरो मावशी जगो. मी मगाशी म्हटलं तसं मराठीमधल्या म्हणी, मराठीतले वाक्प्रचार, मराठीतल्या सुविचार, बहिणाबाईच्या ओव्या आणि आपण ज्या परिसरात ज्या जिल्ह्यात राहतो तिथल्या टिपिकल शिव्या, ह्याचीही नव्या पिढीला जाणीव पाहिजे. पुण्यामध्ये मला बऱ्याच वेळा आत्ता मूळ इकडचाच असल्यामुळे चुकून ट्रॅफिक फार झालं, चुकीचा वागला तर तोंडातनं जातच 3.5 अक्षर. तो कोल्हापूरचा मंत्रच आहे. बरं, आपण बहुसंख्य कोल्हापूरच्या परिसरात वाढलेले आपला बाणा काय एक शिवी रिपीट करायची नाही, खजिनाच आहे. त्याचं कारण काय आहे, याच्या मागे शास्त्र आहे. कारण प्रेग्नन्सी पिरियडमध्ये याच परिसरात वावरलो ना आपण, त्यामुळे ABCD कविता अ आ इ याच्या आधी हेच सगळं कानावर पडलेलं असतं. ते घरापासून ते बाहेर गल्लीमध्ये. गर्भसंस्कार म्हणजे वेगळं काय आहे. बऱ्याच वेळा जे सांगितलं जातं की त्या माऊलींनी चांगलं वाचावं, संत साहित्य वाचावं, म्हणजे काय तुकाराम रामदास ज्ञानेश्वर पैदा होतील असं नाही आहे, पण निदान मग दाऊद बिऊद तरी पैदा व्हायला नकोत. हे कानावर तरी जाऊ देत, ही त्यामागची मूळ भूमिका आहे. त्याला अर्थ नाही असं नाही, त्याचा शास्त्रीयदृष्ट्या आपण अभ्यास करत नाही म्हणून जे जे जुनं आहे ते वाईट, किंवा एक ठराविक वर्ग असा आहे की जे जे जुनं तेवढंच बरोबर. हे दोन्ही चूक आहे. जुन्या सगळ्या प्रथा, परंपरा, संस्कार त्या सगळ्यामध्ये काही चांगलं आहे, काही त्या काळानुसार आत्ता सोडून देण्याजोगं आहे. हे याचं तारतम्य जे आहे, याचा जो बॅलन्स आहे, याचा जो समतोल आहे, हा समतोल हा चर्चेने येणार आहे, हा संवादातून येणार आहे, हा डायलॉग्समधून येणार आहे, तो भाषेतून येणार आहे, तो गोष्टींमधून येणार आहे, तो पुस्तकांमधून येणार आहे, तो पोथ्यांमधून येणार आहे, तो संत साहित्यामधून येणार आहे. आम्ही या सगळ्याकडेच मुळातच दुर्लक्ष करतो. त्यामुळे मला असं वाटतं संस्कृत आपली आजी. आणि हे कुठपर्यंत आहे, डॉक्टर माशेलकरांनी तुमच्या माझ्यासाठी ज्या हळदीचं आणि बासमतीचं पेटंट मिळवलं 2006च्या दरम्यान, हे केवळ संस्कृत वाङ्मयामध्ये आपल्याकडे या वस्तूंच्या संदर्भात जे वेदांपासून लिहून ठेवलेलं आहे सगळं, ते अमेरिकेच्या युद्धामध्ये, या ज्ञानाच्या युद्धात डॉक्टर माशेलकरांनी पटवून दिलं की माझ्या पूर्वजांनी, माझ्या पणजीनी, तिच्या पणजीनी हजारो वर्षाच्या परंपरांमध्ये स्वयंपाकघरापासून ते लग्नघरापर्यंत आम्ही जी हळद वापरतो ती जंतुनाशक म्हणूनही वापरतो, ती आम्ही पक्षाला जखम झाली, प्राण्याला झाली आणि माणसाला झाली तरी वापरतो ती हळद. आणि ज्या प्रकारचा ठराविक सुगंध, जो सुवास, जो स्मेल हा बासमतीला आपल्या इथला आहे, मग जो इकडच्या घनसाळला असेल, इंद्रायणीला असेल, जिरग्या तांदळाला असेल वगैरे वगैरे, तो त्या तांदळाला जो आहे त्यातला स्मेल हा बाकीच्या तांदळांना नाही. त्यामुळे अमेरिकेनं तो उघड होऊ नये म्हणून बासमतीच्या ऐवजी टेक्स्टमती म्हणून तो तांदूळ तयार केला होता, पण त्याला चॅलेंज देऊन त्यामुळे भारताच्या इकॉनॉमीमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड मोठा शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे. लक्षात घ्या, हळदीमुळे आपल्या घरातली हळद वाचली, मग ती सांगलीची आहे का भंडाऱ्याची आहे भाग वेगळा. आणि मग त्याच्याशी मराठीमधल्या म्हणी कशा कनेक्ट आहेत. संस्कृत हा तर भाग झालाच. आपल्याकडं पेव फुटणं म्हणतात बघा मराठीमध्ये, की वाईट गोष्टींचं पेव फुटलेलं आहे. पेव फुटणं म्हणजे काय, कधी सांगलीला गेलात तर बघा, आता ते कृष्णेच्या महापुरामुळे ती सगळी पेवं बुडाली, पण जमिनीखाली पेवं ठराविक ते खड्डे काढून त्याच्यामध्ये ती हळकुंड साठवणे, याची जी आपल्या शेतकऱ्यांनी परंपरेनं शास्त्रीय पद्धत शोधून काढलेली आहे, ती पेवं जेव्हा बाहेर काढली जातात तेव्हा त्याला म्हणतात पेव फुटणं. हा मराठीमधला वाक्प्रचार आहे की अचानक एकदम सगळं काहीतरी बाहेर आलं. याचे जर आपण अर्थ समजावून सांगितले तर त्यातलं भाषेचं सौंदर्य, शब्दाची ताकद ही मग आपल्याला कळायला लागेल. कोकणातली आई सख्या मुलाला 3.5 अक्षराच्या शिवीने जे प्रेमाने हाक मारते, तीच शिवी घाट चढून आल्यावर दिली तर मारामाऱ्या होतात. ही कशी काय, एकच शब्द आहे, म्हणजे ती ताकद किती आहे भाषेची. म्हणून मला असं वाटलं की संस्कृत आपली आजी, मराठी सहित सगळ्या मातृभाषा आपल्या आया, हिंदी सहित आपल्या सगळ्या मावशा. मला बऱ्याच जणांना मागे उभे आहेत आणि इतरांच्या उभे आहेत, त्यांनी कृपया पुढे जागा मिळेल तिथे बसून घ्यावं. मलाच ते, कारण व्याख्यानाला वक्त्यानेच उभं असणं अपेक्षित आहे, म्हणजे तुमची गैरसोय होऊ नये म्हणून. पण मला बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती काळजी इथून दिसते की ठीक आहे, तुम्ही म्हणताय संस्कृत आजी, मराठी आई, हिंदी मावशी, मग इंग्रजी आपली कोण. तिच्याबद्दल फार काळजी, कारण गोऱ्या साहेबाची भाषा आहे, 150 वर्ष लादलेली आहे तुमच्या माझ्यावर. आजही आपण प्रयत्न करतो पण जमत नाही बोलायला. बरं, त्या एकाच शब्दाचे मराठीत इतके अर्थ आहेत, त्याचं ट्रान्सलेशन जर आपण करायला गेलो तर ते इंग्रजीत होईलच असं नाही. आमच्या हिच्या हातच्या थालपीठाची सर कशाला म्हणून येणार नाही, याचं काय इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार सांगा मला. म्हणजे आता मुळात थालपीठ म्हणजे काय सांगायला पाहिजे. सर येणं म्हणजे काय, ते म्हणणार शाळा सुरू नाही आणि सर कुठनं आले. म्हणजे याला असले विनोद हल्ली होतात बरं, कारण ते त्यांचा दोष नसतो, त्यांना माहीतच नाही की याला हे म्हणतात म्हणून.
मराठी पालकांची इंग्रजी आणि कॉन्व्हेंटमध्ये जाणारी मुलं पुण्याच्या हॉटेलमध्ये मराठी मेनू कार्ड असेल तर चित्राकडे बघून ऑर्डर करतात. त्यांना मराठी वाचता येत नाही, चित्र बघतात आणि देतात, हे आणून द्या. मी अनेक IT मधल्या भाजी घेताना बायका आणि पुरुष पण बघितले, ही भाजी कसली माहीत नाही आहे. मग फोनवर विचारतात, ही बाई असं म्हणतात, याला पालक म्हणतात. तर पालक इथं कुठं आला, पालक घरात असतो. तर त्याला तो पालक आणि ही पालकाची भाजी नाही माहिती आहे, बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. मला सांगा, भाजी आणि आईवडील यातला फरक कळायला जर हयात जाणार असेल तर मग आपण पालकत्व केव्हा निभावणार आहे? हे भाषांमधला जो मुद्दा आहे आम्ही कधी शिकवतच नाही. हे शाळांमध्ये शाळांमध्ये सुरू झालेलं आहे. आता मार्केट असतं, बऱ्याच ठिकाणी ते असतं, पण ते नाटक म्हणून नको. माझं म्हणणं ही रोजच्या जगण्यातल्या गोष्टी का होऊ नयेत. आपण आपल्या मुलांना जर भाजीला न्यायला गेलो, बाजाराला न्यायला गेलो, तो मोठा झाल्यानंतर त्याला हिशोब कळायला लागला, त्याच्याकडे द्या तुम्ही. 1-2 वेळा गडबड करेल, काहीतरी 2 पेंड्या जास्त आणेल. ते नाहीतरी प्रत्येक वेळा ते असतंच की मी यांना सांगितलं होतं जर गवार महाग असेल तर आज आणू नका, त्याऐवजी मेथी आणली तर चालेल. यांनी मेथी पण आणली आणि गवार पण आणली. माझं म्हणणं फार तर शिक्षा म्हणून नीट करायला त्याला द्या, आपण रडायचं कशाला? बरोबर आहे की नाही? आता त्यानं काही एकदम घराच्या इकॉनॉमीमध्ये बदल होतो का? पण ती बाईची सवय जाणार नाही, कारण तुला कळत नाही यातला एक पार्ट आत्ता मला सिद्ध करता आला. दिवसभरात खूप वेळा असतो पण आत्ता तरी सिद्ध करता आला. असं त्याच्याकडे न बघता लहान मुलाला जर आपण हे सांगितलं, मग तो हिशोब करायला लागेल. मग तिथे 10 भाज्या आहेत, त्यातली आत्ता कुठली घ्यावी, मग सीझनल कुठली आहे, मग गवारीमध्ये एक देशी गवार पण आहे आणि दुसरी पण गवार आहे. मग जी गवार आपण नीट करायला गेलो तर हाताला खाज उठते, त्याला कळू देत ना. जर आम्ही नीट केलेलंच पॅकेट आणून त्याच्यासमोर काढणार असो कढईमध्ये, तर त्याला कुठली भाजी आणि ती नीट करायची असते आणि देठ म्हणजे काय आणि त्याचा नार काढणे म्हणजे काय. नार या शब्दाचा हिंदीत अर्थ जर वेगळा आहे तर तो म्हणणार ह्याची नार मी कशाला काढू. आम्ही हे बघतच नाही आहो. हे रोजच्या रोज म्हणजे याच्यात इतके विनोद आहेत. विनोद वेगळं करायला समाजात जायची गरज नाही, ते करणारे करतच असतात. आपण आपल्या घरातलं का नाही बघत हे? म्हणून मी म्हटलं की आपल्याला मग जर ही आजी आणि सगळं वाटलं तर बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर काळजी. इंग्रजी आपली कोण? संस्कृत आजी, मराठी आई, हिंदी मावशी. इंग्रजी मला असं वाटतं माझ्यासहित अनेकांच्या वयाचा दोष असेल हा. इंग्रजी ही शेजारच्या घरात राहणारी स्मार्ट मैत्रीण आहे. सर्वाधिक लोक यावेळा हसले, मोकळेपणाने हसले. बऱ्याच जणांना पूर्वीचे दिवस आठवले. आता एवढं बोलल्यानंतर जर त्या भाषेविषयी एवढं हसू येत असेल, ममत्व वाटत असेल, तर प्रत्यक्ष वाटणारच की मग ते. ही इंग्रजांची देणगी आहे. माझं म्हणणं, स्मार्ट मैत्रीण पाहिजे का? जरूर. घराशेजारी असावी का? अजून पाहिजे. पण जी मैत्रीण जगातल्या सगळ्याच मित्रांची मैत्रीण आहे, अशा मैत्रिणीच्या मागे आजी, आई आणि मावशीला सोडून किती काळ लागायचं, याचं व्यावहारिक शिक्षण जर पुढच्या पिढ्यांना आपण देणार नसू तर नात्यामध्ये आजी, आई, मावशी गमावली जाईल. आणि जी मैत्रीण काही काळापुरती शेजारी आहे, तिला काय 11 महिन्याचा करार आहे, भाडं संपलं, गेली. कारण ती अनेक मित्रांची मैत्रीण आहे. आणि मग हे केव्हा लक्षात घेणार की ज्या इंग्रजांनी आपल्यावर भाषा लादली, राज्य लादलं, आपल्याला गुलाम केलं, जे आधी 1800 वर्ष बाकीच्यांनी केलं होतंच, मुघलांपासून सगळ्यांनी, पुढे इंग्रजांनी केलं. त्या इंग्रजांची 450 वर्षापूर्वी मूळ मातृभाषा ही फ्रेंच होती, ती इंग्रजी नव्हती. असे भारतातले फक्त आता जे 4% लोक इंग्रजी बोलतात, त्यासाठी देशाच्या कारभारापासून कोर्टाच्या कारभारापर्यंत सगळं इंग्रजीत. पक्षकार जो आहे तो, आरोपी जो आहे तो, साक्षीदार जो आहे तो, याला आपल्या केसविषयी काय चाललंय हे अजिबात न कळता 10-10 वर्ष जातात. आणि मग वकील सांगतात की निकाल हा लागला. ज्याच्या उलटा लागला असतो त्याला का कळत नाही उलटा का लागला, ज्याच्या बाजूनी लागला असतो मला यातलं काहीच कळत नाही तरी बाजूनी कसा काय लागला, कारण हे सगळं इंग्रजीत चालायचं. आता त्याच्या मराठीमध्ये ऑर्डर्स निघालेले आहेत की मराठीमध्ये ही चालावीत. पण मला असं वाटतं मूळ मराठी ज्याला चांगलं माहीत नाही तो इतके अवघड शब्द वापरतो. उदाहरणार्थ, कोणी शासकीय अधिकारी किंवा संस्थाचालक आहेत, त्यामुळे शासनाचे जे GR असतात, गव्हर्नमेंट रूल, ज्या अर्थी इथून त्याची सुरुवात होते. आणि ते जरा वाचून मराठीचं असल्यामुळे आपण त्याचा अर्थ लावत आलो की 1-3 पॅराग्राफ झाले की त्या अर्थी असा शब्द येतो. पहिलं जे वाचलेलं आहे त्याच्या नेमकं उलटं खाली म्हटलेलं असतं आणि त्याच्यावर निर्णय आधारित असतो. हे सगळं वाचल्यानंतर नेमका शासनाचा निर्णय काय हे ज्याला कळेल तो मास्टर म्हटला पाहिजे त्यात. किंवा पूर्वी आपली जी मराठीची टेक्स्टबुक होती, म्हणजे मला असं वाटायचं ती पूर्वीची मी बघितली, ती निद्रानाशावरचीच औषधं होती. ती ज्याला झोप येईल किंवा येणार नाही त्यानंच ती बघावीत. पण आता मस्त पुस्तक आहेत त्याच्यामध्ये. मी बघायची हे का भाषेचं म्हटलं,
तर मूळ आम्हाला जे बोलणार आहे आम्ही तेच जर समोरच्यापर्यंत जाणार नसेल, तो विनोद असो, आपल्या दुःखाच्या भावना असोत, आनंदाच्या असोत, सुखाच्या असोत, प्रेमाच्या असोत, काळजीच्या असोत, त्याचं ते माध्यम आहे, हेच जर आम्ही लहानपणापासून जर बिंबवणार नसू किंवा चुकीच्या पद्धतीनं बिंबवणार असू, याचा अर्थ इंग्रजीला अजिबात विरोध नाही, हिंदीला मुळीच विरोध नाही, पण आपण हिंदी इतकं वाईट बोलतो की लखनौचा हिंदीवाला सुद्धा ते गाव सोडून इथे हिंदी शिकायला येईल की मी शिकलो ते चुकीचं आहे का काय असं वाटावं, इतकं हिंदी आपण वाईट का बोलतो जर मराठी हॉटेलमध्येच बसतो, देणाराही मराठीच आहे. माझं म्हणणं ते तरी चांगलं शिकावं. मग नुसतेच बच्चनचे पिक्चर बघून उपयोग नाही आहे. पुढची खानावळ आहे त्याने इतकं पुढचं भ्रष्ट झालं आहे, ते अमुक खान, तमुक खान, आमिर खान, मग शाहरुख खान, मग सलमान खान आणि अमुक, आणि आमच्याकडे भ्रष्ट बघायची जितकी सवय लागल्यामुळे मूळ मग हरिवंशराय बच्चनची कविता वाचताना अमिताभ, आणि मग त्याचे दीवारमधले, शोलेमधले आणि अलीकडचे कुठले असतील तर डायलॉग म्हणणारे अमिताभ. मी जुन्या पिढीसाठी सांगतो, नव्या पिढीत पण अनेक चांगले. मग ते अटलजींचं वक्तृत्व असेल, ते चंद्रशेखरांचं हरियाणवी वक्तृत्व असेल हिंदीमधलं, माझं म्हणणं हे हिंदी आम्ही ऐकायला पाहिजे. मग आम्ही इंग्रजीसुद्धा उत्तम ऐकायलाच पाहिजे. मी एक उदाहरण देऊन पुढे जातो भाषेचा, आणि मला जो मूळ मुद्दा म्हणायचा होता तो 1982च्या दरम्यान, मी उदाहरण हे मुद्दाम बऱ्याच ठिकाणी सांगतो, मग मातृभाषेची ताकद आपल्या लक्षात येईल की ती रोजच्या आयुष्यात आहे, शाळेत आहे, घरात आहे, पाठ्यपुस्तकांमध्ये आहे, ती क्रिकेटच्या मैदानावर आहे, ती राजकारणात आहे, सगळीकडे आहे. 1982च्या दरम्यान टेस्ट मॅच होती भारत आणि इंग्लंड. आपल्यापैकी जुन्या पिढीतल्याने ती नक्की ऐकलेली असणार आहे. पूर्वी टेस्ट मॅच क्रिकेटच्या 5 दिवसाच्या असायच्या, तो वन डेचा काळ नव्हता, आणि कुकरला घरात शिट्टी लावायला सांगितली भाताला आणि आता 2020 झालं की येतोच असाही काळ तो नव्हता. प्रॉपर टेस्ट मॅच 5 दिवस सीझनच्या बॉलवर चालायच्या, की जिथे कंपल्सरी प्रत्येकाने पॅड घातले पाहिजेत पायाला आणि हेल्मेट घातलं पाहिजे. ज्या प्रकारचे फास्ट बॉलर्स होते, आणि पुन्हा ती टेनिसवर नाही, सीझनवर 5 दिवस क्रीजवर टिकून राहायचं. मी जी सांगतोय ती मॅच 1982मधली भारत आणि इंग्लंड यांच्यामधली टेस्ट मॅच होती 5 दिवसाची. सुनील गावस्कर आपले कॅप्टन होते, आणि टीम तर इतक्या डेंजर होत्या, म्हणजे ज्या प्रकारच्या टीमचं तुम्ही आता ज्यांनी विकिपीडियावर आणि कशावर जाऊन बघा म्हणजे मला लक्षात येईल. आपल्याकडे सुनील गावस्कर कॅप्टन, त्यांचे मेहुणे गुंडाप्पा विश्वनाथ होते, करसन घावीर होते, दिलीप दोशी होते. पाकिस्तानची टीम बघितलात तर ज्यांनी त्या देशाची आत्ता वाट लावली ते तिथले पंतप्रधान इम्रान खान, ते त्या टीममध्ये होते. जावेद मियादाद होते, झहीर अब्बास होता. वेस्ट इंडिजकडे गेलात तर गॅरी सोबर्स होते, क्लाइव्ह लॉईड होते. इंग्लंडकडे गेलात तर ग्रॅहम गूच होते, बोथम होते, बायकॉट होते. ऑस्ट्रेलियाला गेलात तर ग्रेग चापेल होते, इयान चापेल होता. थॉम्सन नावाचा इतका प्रचंड फास्टर बॉलर होता की हेल्मेट न घालता जर बॉल गेला तर त्याचा मेंदू स्टेडियमच्या बाहेरसुद्धा सापडणार नाही, या प्रकारचा फास्टर बॉलर थॉम्सन हा ऑस्ट्रेलियामध्ये होता. अशा ट्रिमेंडस सगळ्या देशांच्या टीम्स असताना टेस्ट मॅच 5 दिवस खेळायची, काय स्टॅमिना लागत असेल बघा. आणि लिटल मास्टर गावस्कर आपले त्यावेळा, तेंडुलकर एवढेच, वेंगुर्ल्याचे मूळचे मराठी माणूस. बरं, तो काळ असा नव्हता की क्रिकेट सोडायचं आणि संगीता बिजलानीच्या मागे लागायचं. जे हसले त्यांनी तपशील, उरलेल्यांना न हसलेल्यांना नंतर समजावून सांगा, कारण त्या मधल्या पिढीतला विनोद आहे तो. त्यालाही बराच काळ आता लोटून गेला, आणि ते आता क्रिकेट सोडून खासदार व्हायला निघाल्यामुळे तो भाग वेगळा. पण ही मॅच पर्टिक्युलर, आणि त्यावेळा ती मॅच ट्रान्झिस्टर असा धरून ऐकली जायची, कारण ती परदेशातली मॅच फक्त रेडिओवर ऐकायला मिळायची, आणि इंग्लंडच्या टायमिंगनुसार रात्री केव्हा तरी 10ला चालू होणार, 3-3:30ला संपणार. आपण सगळेजण ऐकायचो तो स्कोअर, बऱ्याच वेळा इंग्लिशमध्ये, आणि ते नाही कळलं तरी काही फरक पडायचा नाही, कारण गोंधळ होतोच, आऊट झाला किंवा रन पडली. ज्या अर्थी आवाज मोठ्यांदा यायला लागला स्टेडियममधनं त्या अर्थी काहीतरी घडलंय, तेवढा आपला आकडा कळला की आपण पुढं. हे रात्रभर आपण करायचो. त्या मॅचमध्ये गावस्करनी त्यांच्या आयुष्यातलं पहिलं द्विशतक 221, मी चुकत नसेल तर, डबल सेंचुरी मारली, आणि एका फुलटॉसवर ते आऊट झाले, आणि आऊट झाल्यानंतर पहिल्यांदा अशी बॅट आपटली त्यांनी, आणि बॅट आपटत आपटत क्रीजमधनं ते स्टेडियममध्ये गेले. आपल्याकडे गल्लीतली लहान मुलं खेळताना बारकाईने बघा की ती पण आऊट झाल्यानंतर बॅट आपटतात. त्यांना वाटलं ही प्रथाच आहे आपल्याकडे की आऊट झाल्यावर बॅट आपटायची असते. तसं नाही आहे, ती गावस्करनी चिडून बॅट आपटली. त्याचं कारण, मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात 20 केलं, मी विक्रम केला, पण मी कॅप्टन आहे, माझ्या आऊट होण्यामुळे माझा देश हारता कामा नये, ही त्यामागची भावना होती, त्या चिडण्यामागची जी भावना होती. आणि तो गावस्कर बॅट आपटत आपटत स्टेडियममध्ये आले, पुन्हा एकदा बॅट आपटून खुर्चीमध्ये बसले, आणि ते एकच वाक्य बोलले, चायला आम्हाला असा फुलटॉस घ्यायला कधी कोणी शिकवलंच नाही. जगातल्या सगळ्या प्रसारमाध्यमांना प्रश्न पडला की भारताचा कॅप्टन 221 रन्सचा विक्रम करून आऊट झाल्यानंतर स्टेडियममध्ये आल्यावर एकच वाक्य बोलतो, ते कुठल्या भाषेतलं आहे आणि त्याचा अर्थ काय आहे.
याचं कारण आनंदाच्या सगळ्यात मोठ्या क्षणी आणि दुःखाच्या वेदनेच्या क्षणी येते ती तोंडातनं मातृभाषाच, ती आईची भाषा येते. वेदना झाल्यानंतर आई ग म्हणायला क्लास लावायला लागत नाही आणि भीती वाटल्यानंतर बाप रे म्हणायला कुणाची परवानगी लागत नाही, आपोआप येतच, आपल्यालाही कळत नाही ते, कारण ते इनबिल्ट आहे, तर रक्तात आहे आपल्या. मग जे आपल्या रक्तात आहे ते विसरून ज्याचा रक्तदोषच जगभर आहे तेच आपल्याकडे पाहिजे असा अट्टास धरण्याच्या ऐवजी त्याची गरज आहे म्हणून ते घ्यायला हरकत नाही. आजही तुम्ही गेलात तर इंग्लंडमधल्या सर्वाधिक बेरोजगारांना रोजगार देणारा माणूस हा महाराष्ट्रीयन आहे, रतन टाटा आहे, लक्षात घ्या. इंग्लंडमधल्या ज्या कंपन्या टाटा ग्रुपनी विकत घेतल्यात त्याच्यावरनं लक्षात येईल की आपण कुठे आहोत नव्हे. इंग्रजांच्यावरती आपण इतक्या चांगल्या प्रकारे सूड घेतला आहोत, त्यांना प्राईम मिनिस्टर सुद्धा मूळ भारतीय वंशाचाच घ्यावा लागला. त्यांना आपली नॅनोकारच जी पहिल्यांदा इचलकरंजीत तयार झाली, भारतातली पहिली नॅनोकार ही टाटानी नाही केली, ती इचलकरंजीने केली, ज्याचं नाव मीरा होतं, मी चुकत नसेल तर शंकरराव कुलकर्णी. आणि त्यावेळा ती भारतात जागतिकीकरण नसल्यामुळे जी बंधनं होती त्यामुळे ती भारतातनं लॉन्च होऊ शकली नाही, ती जर्मनीमधनं लॉन्च झाली मीरा. पण भारताची टाटानी तयार केलेली नॅनोकार ही इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये सिटी कार म्हणून पॉप्युलर आहे. त्याही पलीकडे जाऊन सांगतो, इंग्लंडमधल्या मुलांना इंग्रजी व्याकरण आणि अमेरिकेतल्या मुलांना गणित भूमिती शिकवायसाठी सर्वाधिक मागणी ही भारतातल्या, महाराष्ट्रातल्या आणि साऊथकडच्या मुलींना, शिक्षिकांना असते. त्या इंटरनेटवर सकाळी 3 ते 7 आपल्या घरातून इंटरनेटद्वारे यांच्या शिकवण्या घेतात आणि महिन्याला 1-1 लाख रुपये मानधन मिळवतात. ही भारतीय ज्ञानाची ताकद आहे. आणि इंग्लंडमधली मुलं आपल्या पालकांना फीडबॅक देतात की मला प्रत्येक इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकांपेक्षा हे जे भारतातले शिक्षक शिक्षिका आहेत ते मला व्याकरण चांगलं शिकवतात, त्यांनी शिकवलेलं मला समजतं. मला सांगा आपण कशाच्या मागे लागलोय? आणि मी म्हटलं तसं की इंग्रजी येता का म्हणे असं अजिबात नाही आहे. इंग्रजीसहित इतर भाषा, आता चीन आपला जर शत्रू म्हणून आहे तर ज्याला चीनची भाषा येईल, चीनी भाषा येईल, त्याला प्रचंड डिमांड असणार आहे यापुढे. इंटरनॅशनल रिलेशन्स हा विषय इतका मोठा आता झालेला आहे की ज्याचं स्पेशलायझेशन, ज्याला जापनीज येत असेल, जर्मन येत असेल, इंग्रजी तर आहेच आहे, इतक्या भाषा ज्याला येत असतील त्याला प्रचंड डिमांड सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. आणि ज्याच्याकडे मेरिट आहे, पार्टी कुठलीही असो, तर मेरिट त्याला सोडता येत नाही. एस जयशंकर हे आत्ताच्या काळातलं त्याचं उदाहरण आहे की ज्यांची सर्वाधिक परराष्ट्र सचिव म्हणून कारकीर्द झाली काँग्रेसच्या काळात, पण त्यांना परराष्ट्र मंत्री केलं गेलं आत्ताच्या सरकारने, कारण त्यांचं मेरिट हे लक्षात आलं. कुणी केलं हा भाग नाही आहे. तसंच तुम्ही जर भारताचे मुख्य सुरक्षा सल्लागार बघितलात, अजित डोवाल, त्यांची सर्वाधिक पाकिस्तानमध्ये कारकीर्द गेली ती काँग्रेसच्या काळात. आत्ताच्या सरकारने त्यांना मुख्य सुरक्षा सल्लागार म्हणून भारताचं नेमलं. हे मुद्दा विचारधारा, पक्ष कुठला याच्याहीपेक्षा त्याची जर मेरिट असेल, त्याच्याकडे जर ज्ञानाची ताकद असेल, त्याचा जर देशाला उपयोग असेल तर तो बऱ्याच वेळा करून घेतला जातो. दरवेळा होता असं अजिबात नाही, पण बऱ्याच वेळा सगळे पक्ष करतात. मी एकच असं म्हणत नाही, सगळे पक्ष त्यांच्या काळात हे प्रयत्न करत असतात. पण यासाठी मी तुम्हाला सांगतो की इंग्रजी उत्तम पाहिजेच, वादच नाही, पण तो मराठीचा आणि हिंदीचा, संस्कृतचा बळी देऊन घ्यायची गरज नाही आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये, नव्या शैक्षणिक धोरणात जर सगळ्यात चांगली गोष्ट असेल तर त्यांनी मातृभाषेला प्राधान्य दिलेलं आहे की ज्याला मातृभाषा शिका, मग तुम्ही इतर कितीही भाषा शिका. आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा जो मातृभाषा शिकतो, भाषाशास्त्राचा नियम आहे की तो जगातली कुठलीही भाषा शिकू शकतो, कुठलीही भाषा शिकू शकतो, कारण त्याचे बेसिक विचार करायची ताकद त्याच्या मूळ भाषेत तयार झाली. म्हणून मला असं वाटतं मी हा वेळ मुद्दाम एवढ्यासाठी घेतला. त्याचं कारण हे जर नसेल तर मग आपलं जे त्रिभाषा सूत्र म्हणून प्रकरण भारताने केलं त्याचं भज जे होऊन बसलेलं आहे ते आपल्या मुलांचं होतं मग. आणि महाराष्ट्रात पहिलीपासून इंग्रजीचा जो चुकीचा निर्णय त्याही वेळा ज्यांनी घेतला ते संत तुकाराम महाराजांचे वंशज होते. माझे खूप जवळचे स्नेही प्राध्यापक रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री होते आणि 2 मिनिटात त्याचा त्यांनाही परिचय आला. पहिलीपासून इंग्रजी. मी म्हटलं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकांना आधी तुम्ही प्रशिक्षण द्या. ते नसताना जर तुम्ही थेट पहिलीपासून इंग्रजी केलात तर हे आपल्याकडे होणार नाही. त्यामुळे आपलं त्रिभाषा सूत्र काय तर संस्कृतचा मुद्दाच नाही, पण आपली हिंदी, इंग्रजी आणि मराठी तिन्ही भाषा बहुसंख्य लोकांच्या बिघडलेल्या असतात. हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणांच्या मखमालीवरचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. हे सांगितलं तर तो खेळणी हुडकायला जाणार किल्लीची मूल, त्याला हे माहीतच नाही ना, आम्ही त्याला दाखवतच नाही. त्याला घरातला गालीच्या जो पहिल्यांदा हॉलमध्ये असतो तो सोडून हिरवे हिरवे गारगालीचे म्हणजे काय भानगड आहे हे जर आम्ही कधी सांगणार नसू. गणपतवाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी, अन म्हणायाचा मनाशीच की या जागेवर बांधीन माडी.
त्यानं आयुष्यभर रिलायन्स मॉलच बघितलेला असतो, जन्मापासूनच, जन्माच्या आधीपासूनच, कारण तेही साहित्य मॉलमधनंच आणलं जातं हल्ली. मग त्याला काय, कुठला गणपतवाणी आणि त्याची स्वप्न काय असतील? हे बाळ सीताराम मर्ढेकर नावाच्या सातारा जिल्ह्यात हायवेला जे मर्ढे नावाचं गाव आहे, तिथल्या एका कवीनं त्यावेळेला हे निरीक्षण लिहून ठेवलं. त्याला कसं कळणार हे? देह मंदिर चित्त मंदिर, वसंत बापटांची प्रार्थना, गगन सदन तेजोमय, काय कसं कळणार आहे त्याला जर त्याच्या मागची भावना माहीत नाही, इतिहास माहीत नाही. दगडावर दिसतील अजूनही तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजूनही रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजूनही मेघ मातीचा, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले सात. काय भानगड आहे? हे माहीतच नाही त्याला. गाणं केव्हा तरी ऐकलेलं आहे, घोड्यांच्या टाप, पुढचं माहीतच नाही. कारण त्यामधल्या भाषेची ताकद. मग कुसुमाग्रज कोण आहेत की ज्याने 1937 साली ही कविता लिहिली? कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर, म्हणजेच तात्यासाहेब. हेही नवीन मुलांना, नव्या पिढीला सांगायला लागतं. आमचे पुण्याचे एक माजी खासदार होते, त्यांच्या कर्मानं आता त्यांची वाट लागली, बरं झालं. पण एकदा प्रेस कॉन्फरन्समध्ये ते झाल्यानंतर म्हटले की मगाशी आपण पुणे फेस्टिवलचा पुरस्कार कुसुमाग्रजांना जाहीर केला आहे, आणि बाहेर एक त्यांच्या जवळचे स्नेही म्हणाले, अहो आता तात्यासाहेबांना पत्र पाठवायला पाहिजे. तर ते आमच्या समोरच म्हणाले, मगाशी आपण जाहीर केलं आहे कुसुमाग्रजांना आणि तुम्ही म्हणताय तात्यासाहेबांना पत्र पाठवायचे, 2-2 कुठले पुरस्कार? पुण्याचं लोकप्रतिनिधी असलेल्या माणसाला हे 3 म्हणजे एकच हे माहीत नाही. मग कुठलं त्याला गरजा जय जयकार, क्रांतीची गीतं आणि पृथ्वीचं प्रेमगीत आणि मग नटसम्राट नाटक, हे काय, कुठली भानगड, काय माहीत असणार आहे हो? मला असं वाटतं की हे लहानपणापासून मग या जर सगळ्या गोष्टी आल्या, म्हणून हा भाषेचा मुद्दा आहे. आणि तो कितीतरी मुद्दा. आता तुम्ही साधं बघा, आज यामध्ये शिक्षक किती आहेत? मला ज्यांनी हात वर करून कृपया सांगा. बस, थँक्यू. फक्त एक अट आहे की तुम्ही वाईट वाटून घ्यायचं नाही आता. आणि यासाठी नाही, मी स्वतः शिक्षक आहे, फक्त मी पगारी नसल्यामुळे मला पार्ट टाईम वाईट वाटतं, कारण मी अनेक ठिकाणी शिकवायला जातो त्यामुळे. आणि मी अगदी प्राथमिक शाळेपासून ते सिम्बायोसिस आणि विद्यापीठ, म्हणजे मजा आहे त्याच्यात, सगळ्या पिढ्यानं, सगळ्या वयोगट. मुद्दा मी जी गोष्ट सांगणार आहे त्याच्यामध्ये मातृभाषेचाही मुद्दा आहे आणि मग आपल्या शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा आहे. आणि मग लक्षात येतं की आपण कसे वागतो शिक्षक म्हणून, पालक म्हणून. शिक्षक जे पालक आहेत ते घरात कसे वागतात, जे घरात पालक आहेत ते शिक्षक म्हणून शाळेत कसे वागतात, आणि मग यातला फरक आपल्याला लक्षात येईल. माधव जुलियन आपल्याला कदाचित बऱ्याच जणांना कानावरनं असतील, एक मराठी कवी होते. आईवरची त्यांची पूर्वीची एक कविता खूप गाजली होती. कवी यशवंत म्हणून, या पाटणजवळ चाफळ रामदास स्वामींचा जो मठ आहे त्या चाफळचे कवी यशवंत दिनकर पेंढारकर, त्यांची पण आईवरची कविता होती. आईवरती भरपूर कविता आहेत. आत्ता फमू शिंदे ज्यांचं वय 80, नवीन काल काव्यसंग्रह त्यांचा आला, त्यांची पण एक मस्त कविता आहे. आई म्हणजे गोठ्यातली गाय असते, वासरांची माय असते, लंगड्याची अमुक अमुक. तुम्हाला ती वाचली असेल इंटरनेटवर, या सुदैवानी सगळ्या कविता आहेत, मग वाचा. त्यातलं आईविषयीचं जे प्रेम आहे ते. माधव जुलियनांची कविता. जुन्या काळातले गुरुजी, आपल्याकडे पूर्वी आचार्य होते, नंतर त्याचे गुरुजी झाले, पुढे त्याचे मास्तर झाले, आणि मग आता सर झाले. आणि शासनाच्या कृपेने बऱ्याच वेळा तो पोषण आहार ही भानगड असल्यामुळे आपल्याकडे जे पूर्वी आचार्य होते त्यांचे आता शासनाने आचारी करून ठेवलेले आहेत. ते रोज खिचडी शिजवायची, ती वाटायची, त्याचा हिशोब ठेवायचा वगैरे वगैरे. हे ठीक. आता काय, जे आता तुम्ही पत्करलंय, जर 7वा वेतन आयोग पाहिजे तर हे करायला पाहिजे, त्याला पर्याय नाही, काय करणार. म्हणजे 7व्या वेतन आयोगाबद्दल माझं किंवा समाजातल्या कुणाचं अजिबात दुःख असता कामा नये, कारण ज्या देशामध्ये सर्वाधिक पगार हा शिक्षक प्राध्यापकांना असेल तो देश खऱ्या अर्थानं पुढे जाणार. हे परदेशांमध्ये आहे. सगळ्यात नोबल प्रोफेशन कुठलं म्हटलं जातं तर शिक्षण क्षेत्र, शिक्षक, प्राध्यापक. पण आपल्यापैकी किती जण पालक किंवा शिक्षक सुद्धा म्हणतात की माझ्या मुलीनं प्राध्यापक व्हावं, शिक्षक व्हावं, कुलगुरू व्हावं? किती जण म्हणतात सांगा? नाही म्हणत. आपल्या हा प्रोफेशन किती मोलाचा आहे. माझे आईवडील दोघंही प्राथमिक शिक्षक होते. माझी बायको तर मलाच शिकवायला होती, भाग वेगळा. नवी पिढी इतक्या उशिरापर्यंत बसली, त्यांना काही महत्त्वाच्या टिप्स मिळाल्या तर या व्याख्यानाचा तोही उपयोग होईल तुम्हाला. मुद्दा असा आहे, चाणक्याने लिहून ठेवलंय, जेव्हा देशांच्या सीमांचं रक्षण करणं राज्यकर्त्यांना जमणार नसेल तेव्हा ती जबाबदारी आचार्यांच्याकडे द्या. हे चाणक्याने लिहून ठेवलंय. आता काय गावठी चाणक्य गल्लोगल्ली 2 महिने आपण बघितले की ज्याला चाणक्य शब्दसुद्धा सलग लिहिता येणार नाही,
त्याला राजकारणात चाणक्य म्हटलं जातं. हा त्या चाणक्याचा आपण सामूहिकपणे केलेला अपमान आहे 2024मध्ये, भाग वेगळा. पण मूळ आर्य चाणक्यानं लिहून ठेवलं आहे की जेव्हा देशांच्या सीमांचं रक्षण करणं राज्यकर्त्यांना जमणार नाही, ती जबाबदारी आचार्यांच्यावरची द्या. याचा अर्थ सगळ्या शिक्षकांनी मेडिकल रजा टाकून बॉर्डरवर जावं असं अजिबात नाही. कारण आपण इतके बऱ्याच वेळा घाबरतो, डास मारायला विचारायला परवानगी लागते गट शिक्षणाधिकाऱ्यांची बऱ्याच वेळा, तुम्ही बघता एज्युकेशन ऑफिसरची. तर ती सीमेवर तो मुद्दाच नाही आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही विद्यार्थी असे घडवा की जे देश सांभाळतील, जे सीमांचं रक्षण करतील. हे चाणक्याने त्यावेळेला लिहून ठेवलेलं आहे. इतका नोबल प्रोफेशन आहे, इतका आणि खरंच आहे, म्हणजे वादच नाही. तर ते जुन्या काळातले गुरुजी एकदा त्या मराठी शाळेमध्ये माधव जुलेन यांच्या अशी आईची कविता शिकवत होते. आईचीच कविता शिकवत असल्यामुळे ते गुरुजी जरी वयानं मोठे असले तरी त्यांना असं भरून आलं होतं की आईच्या आठवणीनं, आई जाऊन बरीच वर्ष झाली होती. असं जोपर्यंत ज्यांना भरून येतं त्याने आपलं लगेच जाऊन काही ब्लड चेक करायची गरज नाही. पण जर आईचं नाव काढलं आणि ज्याला काहीच वाटत नाही त्यांनी मात्र तपासायला हरकत नाही. कोरोनानंतर बरेच बदल झालेले आहेत, त्यामुळे काही बिघडलं आहे का असं बघून यायला हरकत नाही. रक्तदोष झाला आहे का, ज्याला पूर्वी आयुर्वेदात म्हटलं जातं रक्तदोष आहे. आईचं नाव काढलं आणि हयात असो नसो आणि मग आईवरची कविता. बरं, ते गुरुजी इतक्या तन्मयतेनं शिकवत होते. आता कविता ही तन्मय होऊनच शिकवायला लागते हे पण सांगायला लागतं. मी बरेच शिक्षक बघतो पाठाला की ती कविता सारखी वाचून दाखवतात म्हणजे शिकवलं असं त्यांना वाटतं. असं कसं होईल? त्यातलं सौंदर्य, त्यातली भाषा, कवीला काय म्हणायचं असं मला जे वाटतं, जे मुलांना चालेल हे सांगणं, त्याच्यावर त्यांना विचार करायला लावणं नाही शिकवलं जात. पण ते इतक्या तन्मयतेनं शिकवत होते आईवरची कविता, त्यांच्या नकळत त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि मग पाठोपाठ वर्गाच्या पण डोळ्यातनं पाणी. पण आता कविता चांगली शिकवून झाल्यावर आपलं सरकार म्हणजे आपली शिक्षण पद्धती कशी थांबेल? परीक्षा घ्यायला पाहिजे. परीक्षा हे आपल्या मानगुटीवर पोरांच्या बसवलेलं भूत आहे, सांगतो, उठता उठत नाही. मग वर्गातली परीक्षा काय असते? पुन्हा त्यात अस्पृश्यता अशी आहे की पुढच्या 2-4 बेंचवर बसणारे म्हणजे अवर्गातले, म्हणजे ते सर्वात हुशार, मधले साधारण हवामान बघून वागणारे, आणि मागे जे बसलेत त्यांना घरची माणसं तरी कंटाळलेली असतात किंवा ते इथं बसल्यामुळे शिक्षकांची समायोजनामध्ये दुसरीकडे बदली होणार नाही, त्यामुळे पटसंख्या अबाधित राहावी म्हणून त्यांनी बसणं गरजेचंच आहे वर्गात. त्यांनी काही केलं नाही तरी चालेल, त्यांनी काही न करणं हेच मदत आहे, अशीच त्यांची ख्याती असते गावात. आणि ते 10 ते 5 मग इथं बसलेले असतात. बरं, त्यांनाही आपल्याबद्दलची कीर्ती माहीत असल्यामुळे तेही शांत बसतात. ते वाटलं तर झोपतात थोडा वेळ, तो भाग सोडून देऊ, ज्याचा त्याचा अधिकार आहे. ते शांत बसलेले असतात. आणि खरंच आहे बरं का, मी गोष्ट पुढे सांगेन वेळ मिळाला तर, नाही तर नंतर पुढे जाऊ आपण, खूप वेळ झाला आहे. तुम्ही चांगलं ऐकताय म्हणजे काय, नगरपालिकेनं आपल्याला पहाटेपर्यंत परवानगी दिलेली नसणार आहे. तर कविता शिकवल्यावर मात्र मी म्हटलं तसं आत्ताच्या परीक्षे पद्धतीप्रमाणे प्रश्न लगेच विचारायचे फार वाईट आहे. म्हणजे त्याचा आनंद घेऊच द्यायचा नाही की कविता मी आत्ता ते दुःखात आहेत, आईची कुणाला आठवण आली या भावनेत नाही, लगेच परीक्षा. बरं, मग तो प्रश्न विचारताना गुरुजींनी इतक्या कोड्यातला विचारला, बरं आता मुलांनो सांगा, आई श्रेष्ठ का गुरुजी श्रेष्ठ? पंचायतच आहे. आपल्याकडे बघा, घरी आल्यावर छोट्या मुलांना बाहेरचे पाहुणे विनाकारण का हा प्रश्न विचारतात, तुला आई आवडते का बाबा आवडतात? त्यांच्या समोरच विचारतात. बरं, त्याला उद्यापासून त्यांच्याच बरोबर राहायचं आहे. तुम्ही आज जेवणखाण करून जाणार, बरं तेही प्रॉडक्ट त्याच दोघांचं असल्यामुळे ते एकदा इकडं बघतं एकदा तिकडं बघतं. आणि ते असं काय नाही, मला आई पण आवडते, बाबा पण मला खेळवतात वगैरे असलं काहीतरी आत्ताच्या पुढाऱ्यांसारखं उदाहरण ते पहिलं तिथनं पळ काढतात, आधी वेळ मारून नेतं. तर आपलंच मुलं आहे त्यामुळे ते काय उत्तर वेगळं देणार. पण असले काहीतरी फालतू प्रश्न पहिल्यांदा बऱ्याच वेळा पाहुणे आल्यानंतर कारण नसताना विचारतात. बरं काय यंदा 10वी काय म्हणते, तुम्हाला काय करायचं आहे? म्हणजे त्याचा काही 10वीचा तुम्ही अभ्यास घेणार आहात का? त्याला जे येत नाही ते तुम्ही शिकवणार आहात का? बरं तुम्हाला 10वीला किती मार्क विचारले तर सार्वजनिक ठिकाणी सांगायची पंचायत. मग त्याला पहिला प्रश्न असा का विचारायचा सांगा. मग त्या लहान मुलाच्या मनात तुमच्या मरणापर्यंत जर आडी बसली की हा काहीतरी फालतू प्रश्न विचारतो तर त्या मुलाची चूक काय? बरं, आपल्याकडे 10वी 12वी हे इतकं डेंजर वातावरण घरातलं असतं सांगतो. अक्षरशः कुणीतरी गेलाय आता आणि 10वा दिवसच घरात आहे असं जे 9वीच्या निकालानंतर वातावरण सुरू होतं. पहिल्यांदा केबलचं कनेक्शन तोडलं जातं, मग मोबाईलचं इंटरनेट काढलं जातं, पाहुण्यांना कळवलं जातं यंदा मुलाची 10वी आहे, वर्षभर नाही आलात तरी चालेल, हे येऊच नका शक्यतो.
ती आई बँकेत कुठं नोकरीला असेल तर वर्षभर रजा काढत नाही, कारण परीक्षेच्या वेळा भरपूर रजा लागते आणि त्यावेळा कोणतरी घास भरवतं त्या मुलाला मुलीला की अभ्यासाचे इतके कष्ट झालेत, आता जेवायला वेळ नाही म्हणून त्याला घास पण भरवतात, ते आजारी पडू नये म्हणून आपण रजा काढून घरात थांबतात वगैरे वगैरे. हे जिथे शक्य, हे मी तुम्हाला खरंच हे विनोद नाही, या चेष्टा नाहीत, हे मी बघतोय, जे अनुभवतोय ते सांगतो. माझं म्हणणं एवढं त्या मेंदूला टेन्शन का देता? जर लहानपणापासून त्यानं एन्जॉय करत जर शिक्षण घेतलं असेल तर त्याला 10वी 12वी का एक त्यातला टप्पा आहे. पुण्यामध्ये नापासांची शाळा ज्यांनी चालू केली असे शिक्षण तज्ज्ञ होते पु ग तथा भैयासाहेब वैद्य. ऐन डेक्कनवरती ती शाळा आहे. सर्वाधिक मार्काने जो नापास होईल त्याला आधी ॲडमिशन. तुम्ही म्हणाल हे नगर परिषद इलेक्शन झाली की पहिला ठराव हाच करायला लावूया, आमच्या गावात जास्त गरज आहे, हा त्याचा अर्थ नाही आहे. कस्तुरे सरांना माहीत असतील, त्यांच्या पिढीचे भैयासाहेब वैद्य होते, गणिताचे उत्तम शिक्षक. केवळ समाजामध्ये नापासाचा शिक्का मारला गेल्यामुळे जी मुलं पुढे गुन्हेगार होतात अशा झोपडपट्टीतली आणि पुण्यातली आणि भारतातली महाराष्ट्रातली गुन्हेगारी कमी करण्याचं काम त्या शाळेनं केलं. हे मोठं काम आहे. तो नापास झाला याचा अर्थ तो जगायला लायक नाही असं आपण जे समजतो ते अत्यंत चूक आहे. आणि याच्या एकदम उलट आत्ताच्या सरकारने काय केलं तर 8वी नंतर 8वीपर्यंत नापासच करायचं नाही. पूर्वी मार्कांसाठी नवस करायला लागायचे. महाराष्ट्रात आत्ता सरकार इतकं दयाळू आहे, कुठल्याही पक्षाचं असो, नापास व्हायला नवस करायला लागतो. नापास होणं शक्य नाही आता सांगतो, अजिबात शक्य नाही. तर मुद्दा हा होता की ती कविता आईची माधव ज्युलियन शिकवली, आई श्रेष्ठ का गुरु श्रेष्ठ? पुढच्या मुलांनी सांगितलं सर आईच श्रेष्ठ. साहजिक आहे, कवितेचाही परिणाम होता, सरांनाही उत्तर पटलं. मधल्या मुलांच्या लक्षात आलं की बहुमत पुढच्या बाजूला आहे, नाहीतरी आपला सगळा कारभार हा बहुमतानेच चालतो. तो योग्य आहे का नाही हा मुद्दा नाही, बहुमत कुठे आहे. बरं, पूर्वीच्या काळी असं होतं की खेडेगावांपासून सगळीकडे शहाण्या लोकांचं बहुमत असायचं. आता बहुमतानं शहाणा कोण आहे ते ठरतं. तर त्या शाण्याला माहिती आहे की मी शाणा नाही आहे, पण सगळेजण म्हणतात अरे आम्ही तुझ्यापेक्षा मूर्ख आहोत, तर तुला शाणा म्हटलं तर 5 वर्ष बिघडलं कुठे, म्हणून मग त्याच्याच नावावर शिक्कामोर्तब होतं, ते पुढचं सगळं बघतो तो. पण मुद्दा की मधले म्हणतात मग ज्या अर्थी बहुमत पुढे त्या अर्थी आईच श्रेष्ठ. आणि मग परीक्षेतली एक वाईट आपल्याकडे पद्धत आहे, लिटमस टेस्ट ज्याला म्हणतो आपण, अजूनही बऱ्याच वर्गात होत असेल. मागे जी बसलेली आहेत ती जमात निरुपद्रवी आहे, पण तिला मध्ये जागा आहे का नाही हे केव्हा तरी बघायला पाहिजे का नको. मग ते गुरुजी म्हणतात बरं पांडुरंग आता तू ये, तुझं मत काय. बरं, त्या पांडुरंगला परवानगी नाही की त्याच्या जागेवरून त्यानं उत्तर द्यायचं नाही, त्याला मुद्दाम वर्गात इकडं बोलवतात. बघा तुम्ही, मग वर्गाकडे तोंड करायला लावतात. म्हणजे IPC सगळी कलमं आत्ताच लावून झाली. किती त्या मुलाच्या मनामध्ये काय विचार असतील याचा विचार आमचं शिक्षणशास्त्र, बालमानसशास्त्र, चाइल्ड सायकॉलॉजी, आमचे DED BEDचे कोर्सेस काय याच्यात होतात का नाही. आणि होत असतील तर ते इम्प्लिमेंट का नाही होत. की ते मूल कदाचित अभ्यासात हुशार नसेल, त्याला कवितेवरचं रसग्रहण जमणार नाही, त्याला कविता पाठ करता येणार नाही, पण त्याच्याकडे त्याचा मेंदू शुद्ध आहे, त्याचं मेंदू घट्ट आहे, त्याचं मनगट घट्ट आहे, तर त्याच्याकडे काहीतरी ताकद असणारच आहे. ती ताकद तुम्हाला ओळखता येत नाही हा तुमचा दोष आहे, त्याच्या आईवडिलांना ओळखता आली नाही त्याचा दोष आहे. त्या मुलाचा काय दोष आहे, त्या मुलाचा काय दोष. आणि मग त्या पांडूला पुढं बोलवतात. ते म्हणतात आता बघ तू कविता ऐकलीस का? गुरुजी ऐकली. कशी वाटली? प्रश्नच नाही, छानच होती. बरं, यांचं म्हणणं आहे प्रश्नावर आई श्रेष्ठ का गुरुजी श्रेष्ठ, तर हे सगळे म्हणतात आई श्रेष्ठ. तुला जर कविता समजली असेल तर आता उत्तर दे, आई श्रेष्ठ का गुरुजी श्रेष्ठ. बघा त्याची पोझिशन काय. सगळ्या वर्गाने सांगितलेलं असतं आईच श्रेष्ठ, आणि खरंच आहे ते, म्हणजे आपणही व्यवहारात म्हणतो. पण त्याचं उत्तर वेगळं असतं, ते दिलेल्या 4 पर्यायांमधलं नाही आहे, पण ते व्यावहारिक उत्तर आहे. ते आत्ताच्या शिक्षण व्यवस्थेवरचं प्रश्नचिन्ह आहे. तो एकदा मुलगा वर्गाकडे बघतो, एकदा गुरुजींच्याकडे बघतो. कारण उत्तर तर मला द्यायचं आहे हे वर्गापेक्षा वेगळं आहे, पण सगळा वर्ग जर शहाण्या लोकांचा आहे तो एकच उत्तर देतो, तर मी वेगळं उत्तर कसं देऊ. मग ते गुरुजींच्या लक्षात येतं. ते म्हटले नाही नाही तुझ्या जे मनात असेल ते उत्तर दे. मग त्यांना वाटतं की बहुतेक उत्तर चुकेल किंवा दुसरा असेल तर ह्याला चाचणी परीक्षेची भीती असेल की गुरुजी नापास करतील. ते म्हणतात ती काय भानगड नाही, तुझं तू उत्तर दे. तुला मार्क देणं हा दानधर्मच असल्यामुळं अशीच भावना त्यामध्ये असते. तेव्हा आत्ता केलं काय नंतर 6 महिन्यांनी केलं काय. मग ते त्याला जरा धीर येतो. तर तो म्हणतो काय गुरुजी सगळ्यांचं म्हणणं आहे की आईच श्रेष्ठ, पण माझं मत आहे गुरुजीच श्रेष्ठ. आता गुरुजींना फिटच यायची राहिलेली असते.
की ज्याच्याकडनं मुळात उत्तराचीच अपेक्षा नव्हती, तो समोर येऊन सगळ्यांच्यापेक्षा वेगळं मत आपल्या बाजूने मांडतो. हे अचानक प्रेम याच्या मनात माझ्याबद्दल का आला असेल? हा पहिला प्रश्न. गुरुजी हुशार. दुसरा प्रश्न आला म्हणून त्यांनी विचारलं, का रे तुला सावत्र आहे का? ती जर जाच करत असेल तर मग आई नाही आवडत. त्यापेक्षा गुरुजी बरे, याचा व्यावहारिक अर्थ 6 महिन्याची परीक्षा पण टळली, हे पण झालं, असा काही आहे का? नाही म्हटलं तसं काही नाही, आई सख्खी आहे. पण माझं हे सगळं ऐकल्यानंतरचं मत आहे की गुरुजीच श्रेष्ठ. आता गुरुजींची पण उत्सुकता वाढली की काय कारण असेल, मी व्यावहारिक कसं बघा उत्तर घे. ते म्हणतो नाही तू काही घाबरू नको, तुझ्या मनात जे आहेत. तो काय म्हणतो, नाही आईपेक्षा गुरुजीच श्रेष्ठ. त्याचं काय आहे गुरुजी? आई एका वेळी फार फार तर 2 किंवा 3च मुलांना झोपवू शकते. तुम्ही का हसलात मला नाही कळलं. मी जे बोललोच नाही तेच मी बोलणार आहे गृहीत धरून तुम्ही हसलात. ह्या विनोद कळण्यामागची ताकद आहे ती मातृभाषेची. आणि व्यावहारिक जगात ज्यांना कळत नाही की मागच्यालाही मन मेंदू मनगट जे आहे ते तसंच आहे, ते चांगलं आहे, त्याचं व्यावहारिकदृष्ट्या उत्तर वस्तुस्थितीला धरून असू शकतो, पुढची खोटं बोलतात. त्याला जर वेळेत किंमत दिली नाही तर अशा गुरुजींच्यावर वर्तमान काळात 5 सप्टेंबरला त्याच्याच हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार घ्यायची वेळ येते. आणि मग तेव्हा त्यांना कळतं याच्याबद्दलचा आपलं जे समज होता हा फार बेकार होता, हे मंत्रीच होऊन बसला आपल्या खात्याचा. त्यामुळे हा आपण मनातनं समज काढून टाकूया की राजकारण्यांपासून कुणालाही कळत नाही, अजिबात नाही. जो मागे बसलाय तो बिंडोक नाही आहे, तो मूर्ख नाही आहे. त्याला काय कळतं हे तुम्हाला कळायला पाहिजे. ती ताकद जेव्हा पालकांच्यामध्ये येईल, ती ताकद जेव्हा आपल्या शिक्षकांमध्ये येईल, ती ताकद शाळा महाविद्यालय आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये येईल. मला असं वाटतं तो त्यातला मूळ मुद्दा असा आहे. आणि म्हणून मी मगाशी गोष्टीचं म्हटलं, त्याचं कारण आपण पूर्वी हिसाबनीतीतल्या गोष्टी सांगत होतो, आता नवी हिसाबनीती सांगायला पाहिजे. पूर्वी आपण बिरबलाच्या गोष्टी सांगायचो, आता चीफ सेक्रेटरींच्या गोष्टी सांगायला पाहिजेत. कारण हे काळ बदललेला आहे. पूर्वी आपण चमत्कारांच्या गोष्टी सांगायचो, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे काय काय येणार आहे ते चमत्कार आपण समजावून सांगायला पाहिजेत. किंबहुना त्या चमत्कारांचा प्रत्यय आपण आपल्या घरात अनेक उपकरणांच्या माध्यमातून, तंत्रज्ञानातून घेत आहोत. आणि हे का समजावून सांगायला पाहिजे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही पुढच्या काळातली जर सगळ्या क्षेत्रांमध्ये असलेली गरज पण आहे, तर ती आपल्या मुलांना कळली पाहिजे की त्याची ताकद काय आहे. जर तुम्ही ChatGPTमध्ये गेलात तर एका आठवड्यामध्ये तुम्ही निवडलेल्या PhDचा प्रबंध तुम्हाला जर तयार करून मिळणार असेल. तुम्ही जर ChatGPT वापरत असाल आणि आत्ता हे व्याख्यान संपायच्या आधी 2 मिनिटात तुम्ही जर त्याच्यावर टाकलत की इचलकरंजीचे जे मूळ नारायणराव बाबासाहेब घोरपडे होते त्यांच्यावरची मला आत्ता कविता करून पाहिजे, तर तुम्हाला 5 कडव्याची कविता येते 3 मिनिटात. ही जर त्या तंत्रज्ञानाची ताकद आहे, PhDचा एक प्रबंध एका विषयावरचा 1 आठवड्यात पुढच्या विषयावरचे पुढचे, ही जर त्या तंत्रज्ञानाची ताकद आहे, ही ताकद आत्ता तुम्हाला आणि मला आवडो ना आवडो, तुम्हाला आणि मला मान्य असो न असो, तुम्हाला काही मला ती सोयीची असेल नसेल, ही जगात येणारच आहे, आलेली आहे. आपण ती जितक्या लवकर आपल्या फॉर्मॅटमध्ये, भारतीय संस्कृतीच्या फॉर्मॅटमध्ये, तुमच्या आमच्या जगण्यासाठी जर त्याचा उपयोग कसा चांगला आहे त्याच्या आहारी न जाता ते शस्त्र आहे ते कसं चांगल्या अर्थानं वापरता येईल. त्यामुळे मानवाची ताकद ही हमाली करण्यात न जाता तिथे यंत्राचा वापर करून जे यंत्र करू शकत नाही त्यासाठी आपली ताकद कुठे लावायची. म्हणजे उदाहरणार्थ गोष्टी सांगणं, यंत्र सांगेलच, ते स्टोरी टेलवर आहेत, पण त्यामध्ये ते यंत्र मानव असेल किंवा ती यंत्र महिला असेल तर ती प्रेमानं त्या बाळाच्या डोक्यावरती पाठीवरती हात फिरवेल का हो? बरं समजा तीही आत्ता सोय त्याच्यात आहे, तर फिरवला आणि जर बसला रपाटा त्या बाईचा, जर ती काय त्याला ऑर्डर ज्याप्रमाणे दिलेली असते, बॅटरी संपत आली तर ते तसंच वागणार ना, त्याची काय चूक आहे? ते यंत्र आहे, त्याने दिला रपाटा तर ते आयुष्यभर पाठ त्याची वाकडीच होणार, गोष्ट राहिली बाजूला. मी हे चेष्टा म्हणून सांगत नाही तुम्हाला, अनेक गोष्टी अशा आहेत. पण आम्ही त्याचा वापर जर चांगला करून घेतला आणि तो मी मगाशी मेरिटचा मुद्दा म्हटला, ज्याच्याकडे प्रतिभा आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे ती ताकद आहे, ज्याच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, त्याला या पुढच्या काळात तो कुठल्या जाती, पंथ, प्रांत, भाषा, कुठल्या शहरातला आहे, गरीब आहे का, काय संबंध नाही. मेरिट हे यंत्राच्या समोर सगळं एक आहे. नीता अंबानी आणि आमच्याकडे नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या स्वच्छता कामगार महिला, या दोघांच्याकडे टेक्नॉलॉजी एकच आहे. हँडसेट वेगळे असतील, मोबाईलचे हँडसेट वेगळे असतील, टेक्नॉलॉजी सेम आहे. पण हे जर तंत्रज्ञानामुळे इतकं प्रचंड क्रांती होणार असेल की जे तुमचे आणि माझे नातेवाईक, ज्यांच्यामुळे आपण 2 घटकांच्यामुळे तुम्ही आणि मी आज रात्री 11 वाजता इतक्या सुरक्षितपणे अनेक विषयांवरती बोलू शकतो, तो म्हणजे शेतकरी
आणि दुसरा आपला लष्करी जवान. तो लष्करी जवान आज सैनिक टाकलेला गेलात की मग त्याचं महत्त्व कळतं बऱ्याच वेळा, काय किती ताकद आहे. तो लष्करी जवान आज आपल्या घरातल्या सगळ्यांशी 2 मिनिटात व्हिडिओ कॉलनी बोलू शकतो. घरच्यांशी बोलल्यामुळे त्याचं मनोधैर्य वाढतं, आपल्या काळज्या मिटतात. ही तंत्रज्ञानाची ताकद आहे आज. त्याला आवेरून चालणार नाही आणि त्याच्या आहारी पण जाऊन चालणार नाही. याचा जो बॅलन्स आहे तो लहानपणापासून आपण आपल्या जगण्या वागण्या बोलण्यातनं जर शिकवला, कारण मुलं आपलं अनुकरण करतात. बाहेरच्या वडिलांच्या मित्राचा फोन आल्यानंतर जर वडील म्हटले की त्याला घरात नाही म्हणून सांग, तर त्या मुलाला कळतं की मोठं झाल्यावर हेच उत्तर देणं आपल्या सोयीचं आहे. त्यामुळे सार्वजनिक फसवणूक, खोटं बोलण्याला लायसन मिळतं त्याला लहानपणी, ते तसंच उत्तर देतं. पण मग या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग जर मला पुढच्या काळात करून घ्यायचा असेल, एक साधं उदाहरण देतो आणि पुढे जातो शेवटाकडे. मला असं वाटतं आपण इतक्या शांतपणे आणि तन्मयतेनं ऐकताय म्हणून मी त्याचा गैरफायदा घेतला असं होऊ नये. पण माझ्या व्याख्यानामधला जो महत्त्वाचा शेवटच्या टप्प्यातला मुद्दा असतो तो आत्ता तुम्हालाच विचारतो आणि मग पुढे बोलतो. आत्ता माझ्या घड्याळामध्ये 11:18 झालेली आहेत. तुमच्याही घड्याळात तेवढीच झाली असतील. महाराष्ट्रात तर वातावरण बदललं म्हणून काही घड्याळाचं महत्त्व कमी नाही होत वेळेच्या बाबतीत. निदान 11:18 झालेत. मी किती वेळ बोललेलं तुम्हाला चालणार आहे काय? 20 मिनिटं म्हणजे आपलं 9 ते 12 व्हावं व्यवस्थित. उत्तम टॉकीज सुटलं असं लोकांना वाटेल. मग मुद्दा नाही, खूप मी मनापासून आभार मानतो तुमचे की महत्त्वाच्या विषयांवरती तुम्ही इतकं लक्ष देत आहे. तर माझा तो जो मगाचा मुद्दा होता आधी भाषेचा झाला, मग तो कवितेचा झाला, मग आत्ता मी टेक्नॉलॉजीवर बोलतो आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मुद्दा यासाठी सांगितला आहे की यापुढच्या काळातली जी चॅलेंजेस आहेत ती आपण आत्तापर्यंत जी घरगुती बघत होतो तशी नाही आहेत. त्याच्या पलीकडची जी चॅलेंजेस आहेत ती मुलांना कुठेतरी मग पुढच्या पिढीला जर सांगायची असतील तर ती थोडक्यात कशी सांगायची आणि त्याला सामना कसा आपण करायचा हे जर त्यांना शिकवणार नसू आपण, तर मला असं वाटतं तोही मुद्दा आत्ता. विनोबांचं एक वाक्य फार छान आहे की शब्द पुस्तकात असतात आणि त्यांचा अर्थ आयुष्यात असतो. विनोबा म्हणजे विनोबा भावे. नाही बरोबर आहे, म्हणजे ते ज्यांना माहीत नाही त्यांचा दोष नाही, पण हे सांगायला पाहिजे. ज्यांना भारतरत्न मिळालं होतं, गांधीजींनी भारतातले निवडलेले पहिले सत्याग्रही आणि ज्यांच्या भूदान आंदोलन या अत्यंत क्रिएटिव्ह चळवळीमुळे भारतामधली 40 लाख एकर जमीन भूमिहीनांना मिळू शकली एका माणसाच्या फाटक्या अपील विनंतीनुसार, असे भूदान चळवळीचे प्रवर्तक भारतरत्न विनोबा भावे. रायगड जिल्ह्यामध्ये पेणच्या जवळ गागोदे नावाचं त्यांचं मूळ गाव आहे. तुमचं आणि माझं राज्य, देश तर आहेच मोठा, पण तुमचं आणि राज्य यात वेगळं काय आहे तर महाराष्ट्राला मिळालेली जी 9 भारतरत्न आहेत त्यातली 6 भारतरत्न ही एकट्या कोकण किनारपट्टीवरची आहेत. लता दीदी आहेत त्यामध्ये, सचिन तेंडुलकर आहेत आणि त्यातही दापोली तालुका रत्नागिरी जिल्ह्यातला एवढा भाग्यवान की त्या एका तालुक्यानं भारताला 3 भारतरत्न दिली. भारतामध्ये असा एकही तालुका नाही आहे. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि डॉक्टर पा वा काणे 3 भारतरत्न दापोलीने दिली. पुढचे हे विनोबा भावे. त्यांचं ते वाक्य आहे की शब्द पुस्तकात असतात आणि त्यांचा अर्थ आयुष्यात असतो. आपण मुलांना शब्दांचं म्हणजे पुस्तकांचं शिक्षण देतो, त्याच्या अर्थाचं म्हणजे आयुष्याचं शिक्षण देत नाही. विनोबांनी लिहिलेली गीताई ज्यांनी वाचली असेल, तुम्ही विनोबांचं सुदैवानी आत्ता महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन MKCLनी जी वेबसाईट आहे MKCLची, त्यांनी विनोबा भावेंच्यावरती एक वेगळी वेबसाईट तयार केलेली आहे ज्यामध्ये विनोबांचं आणि विनोबांवर लिहिलेलं सुमारे 1200 पानाचं साहित्य आहे. ते मोफत आहे सगळ्यांना वाचायला, तुम्ही वाचा. मग विनोबांची आणि साने गुरुजींची भाषा मराठी किती सोपी आहे, किती सुटसुटीत आहे, त्यामध्ये ताकद काय आहे, सौंदर्य काय लक्षात येईल. माझा मूळ मुद्दा होता, मी या कशासाठी म्हटलं, हे जर शिक्षण आम्ही देणार नसू तर यापुढच्या काळात जे करिअरचे प्रश्न आहेत ते उद्भवणार आहेत. आणि मग तिथे तुम्ही म्हणाल की भाषेचा उपयोग काय, तिथे टेक्नॉलॉजी पाहिजे. टेक्नॉलॉजी अजिबात अवेअर करायचा नाहीच आहे. आत्ता सुधीर फडकेंवरचा चित्रपट बऱ्याच जणांनी बघितला असेल. सुधीर फडके मूळचे कोल्हापूरचे. इचलकरंजीला मी संगीत विषयक काही बोलायची गरजच नाही, म्हणजे इचलकरंजी हे त्यातलं मूळ पीठच आहे. संगीत, म्युझिक याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर काय होणार आहे यापुढच्या काळामध्ये तो सुरूच पण झाला आहे. उदाहरणार्थ एखाद्या कवितेला, एखाद्या गीताला सुधीर फडकेंनी दिलेली चाल, त्याच गीताला राम कदमांनी दिलेली चाल, म्हणजे बुगडी माझी सांडली ग, पिंजरा नसेल तर हे मुलांना दाखवा त्यातल्या काही गोष्टी, कारण हे ज्या क्लासिक्स आहेत म्हणजे त्यातल्या
एका लावणीसाठी जगदीश खेबुडकर नावाचे कवी गीतकार आपले मूळचे शिक्षक, त्यांना व्ही शांतारामनी 110 कविता लिहायला लावल्या, त्यातली एक सिलेक्ट झाली. एका प्रसंगावरती 110 कविता. आणि त्यांना मी नाना म्हणायचो, जगदीश खेबुडकरांना खूपच जवळचे संबंध. ते म्हणाले, सागर मला बडीशेपचं पण व्यसन नाही, असं बडीशेप आणि पानांचं सुद्धा व्यसन नसलेला माणूस काय लावण्या लिहून जातो बघा. आणि ज्याने आयुष्यात कधीही एकाही गणपतीला ते गेलेले नव्हते अष्टविनायकच्या, त्या अष्टविनायक चित्रपटातले आणि अष्टविनायकावरची सगळी गाणी ही नानांची आहेत, खेबुडकरांची आहेत. प्रतिभा म्हणतात ती याला आहे. जवळजवळ 3000पेक्षा अधिक गाणी 4 जनरेशन्सनी त्यांची गायलीत अलीकडच्या काळामध्ये. ती नानांची प्रतिभा आहे. 1948ला 30 जानेवारी महात्मा गांधीजींची हत्या झाली. त्या दिवशी नानांच्या डोक्यात पहिली कविता आली, मानवते तू विधवा झालीस, अशी पहिली कविता होती. आणि त्यानंतर खेबुडकरांचा प्रवास, एका शिक्षकाचा उत्तम मराठीतला प्रवास म्हणून मी सांगतो. त्यांचे अभंग असतील, गवळणी असतील, त्यांच्या लावण्या असतील, त्यांची भावगीतं असतील. माडगुळकरांचा वारसा चालवणारे महाराष्ट्रातले एक दिग्गज कवी. हे मी यासाठी सांगतो की मग नानांच्या कवितांची जी गाणी झाली, मग तुम्ही ज्योतिबाचा नवस एक चित्रपट बघा, त्यातली जी गाणी आहेत सगळं आहे त्याच्यात प्रेमकाव्य पण आहेत, सगळं आहे. सगळे आयुष्याला लागणारे सगळे रस हे यामध्ये आहेत. त्याला दिलेल्या ज्या चाली आहेत त्या चालींच्यामुळेच ही गाणी, त्यातल्या काव्यामुळे शब्दामुळे लक्षात राहतातच. मग हिंदीत पण अशी आहेत, त्या चालींमुळे लक्षात राहतात. म्हणजे सुधीर मोघेंची कविता आहे, सखी मंद झाल्या तारका. ते पुढे गाणं आपल्याला ऐकायला मिळेल, सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का वगैरे वगैरे. आणि मग ते बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे, थांबेल तोही पळभरी पण तू येशील का. आणि मग हे सगळं झाल्यानंतर जे तर कविता वेळेत समजावून सांगितली नाही तर लोकांना वाटतं ही प्रेयसीबद्दलची कविता आहे. ही कविता येत नाही आहे, त्या कवितेबद्दलची कविता आहे. हे सांगणार कोण? हे जर आम्ही मग ग्रेसची कविता सांगितली नाही समजावून, माणिक शंकर गोडघाटे, मग त्याला वाटतं की ती गेली तेव्हा पाऊस रे म्हणजे निनादत होता. मग ही प्रेयसीवरची कविता असं वाटतं. आणि थोड्या वेळाने गैरसमज त्याचा दूर होतो. ती आई होती म्हणूनही घन व्याकुळ मीही रडलो. मग वाटतं अरे ही आईवरची कविता आहे. हे त्यातलं सौंदर्य आहे की ते सगळं समजावून घेतल्याशिवाय कळणार नाही. हा जर मुद्दा, आणि मग याला हृदयनाथ मंगेशकरनी दिलेल्या अत्यंत, तुम्ही ज्ञानेश्वरांच्या ज्या विराण्या आहेत, मग मोगरा फुललापासून अनेक तुम्ही ज्ञानेश्वरांच्या कविता बघा, त्याला चाल देणं हे चॅलेंज आहे, अक्षरशः चॅलेंज आहे. आणि त्यात कमीत कमी वाद्य आहेत, ती घरातली वाद्य वाजवावीत अशी वाद्य आहेत. त्या कमीत कमी वाद्यांचा वापर करून त्याला इतकी इफेक्टिव्ह चाल देणं की याशिवाय दुसरी चाल या गाण्याला नाहीच, हेच आपल्याला लक्षात येतं. त्या गाण्यांनी आपली सकाळ होते, आपली पहाट होते. मग ती जर समजा पी सावळारामची गाणी असतील, आणि मग ती आशाबाईंनी म्हटली असतील, मग ती समजा लता दीदींची गाणी असतील, आणि कितीतरी आहे, सुमन कल्याणपुरांची गाणी असतील, उठी श्रीरामा पहाट झाली, त्यातला जो गोडवा आहे तोच लक्षात घेतो की ते आपल्यालाच उद्देशून गाणं आहे असं आपल्याला वाटायला लागतं. आता ते कविता, त्यातले शब्द आणि त्याला दिलेल्या चाली, आता या पुढच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे हे शक्य होणार आहे की त्यामध्ये सुधीर फडकेंच्या ज्या चाली आहेत त्या चालींचा एक पॅटर्न तयार झालेला आहे. राम कदमांच्या ज्या चाली आहेत त्याचा एक पॅटर्न तयार झालेला आहे. हिंदीत गेला तर ओपी नय्यरच्या चाली आहेत, रेहमानच्या चाली आहेत, बॉम्बेमधली चाल बघितलात तर याचे एक पॅटर्न तयार आत्ता त्या मशीनवर मिळणार आहेत. आपण केलेली कुठलीही कविता ती जर आपण केली असेल तर ठीक आहे, पुन्हा ChatGPTमध्ये तर 10 मिळणार आहेत. त्या कवितांना तुम्हाला चाल कशी पाहिजे, ती रेहमानसारखी पाहिजे, सुधीर फडकेंसारखी पाहिजे, ओपी नय्यरसारखी पाहिजे, तुम्ही त्यात कविता टाकायची, तुम्हाला ते गीत तयार होऊन चाल होऊन मिळणार आहे. मग एकाच वेळी मला एकाच कवितेला जर 10 संगीतकारांच्या चाली येणार असतील यंत्रामधनं की ज्या सगळ्यांना उपलब्ध आहेत, अशा वेळा नव्या प्रतिभेच्या संगीतकाराला हे चॅलेंज आहे. या 10 यंत्राने दिलेल्या सोडून 11वी चाल जो देईल त्यालाच या पुढच्या मेरिटच्या काळामध्ये त्या सृष्टीमध्ये प्रचंड भाव येणार आहे, किंमत येणार आहे, त्याचं करिअर त्या क्षेत्रात होणार आहे. म्हणजे इथे त्याला यंत्र किती वापरायला येतं, त्याला तंत्रज्ञान किती होतं, त्याला लहानपणी संधी मिळाली होती का नाही याच्यापेक्षाही त्याच्या जर ओरिजिनल असेल, त्याच्यात जर क्रिएटिव्हिटी असेल, ती जर आपण लहानपणापासून जागी केलेली असेल, ती या शिक्षण व्यवस्थेनं मारलेली नसेल, तर ही क्रिएटिव्हिटी राहणार आहे. आणि त्याला यापुढचं जग, त्याचं तुम्ही बघा, एक साधं मी सहज येता येता गाडीत विचार केला की ज्यांच्याकडे एकही जगात टॅक्सी नाही आहे त्यांच्या मालकीची कंपनी म्हणजे उबर. त्यांच्याकडे टॅक्सीच नाही आहे पण कंपनी त्यांची आहे.
तुम्ही एअरबॅनचं बघितलं तर ज्यांच्याकडे एकही रुपयाची मालमत्ता नाही ते अब्जावधी रुपयाच्या मालमत्तेचे व्यवहार करून देतात. एकही दुकान ज्यांचं नाही ती कंपनी म्हणजे अलिबाबा. एकही दुकान नाही पण सगळ्या दुकानांच्या चेन्स त्यांच्या आहेत. आणि स्वतःचा एकही सिनेमा नाही पण आपली सगळी हयात कोरोनानंतरची आता त्याच्यावरच जाते म्हणजे नेटफ्लिक्स. त्यांचा सिनेमाच नाही आहे. ह्या एजन्सीज आहेत फक्त. आज तुम्ही ओला उबरच्या चालकांना विचारलात तर ते जे काही मिळवतात आपल्याकडनं पैसे घेतात त्यातली एकही टॅक्सी नसलेल्या मालकाला पहिल्यांदा 30% द्यायला लागतात त्यांना. काहीच नसताना जर मला 30% अधिकृत मार्गाने मिळणार असतील तर मग आज मी श्रीमंत टॅक्सी चालवून व्हायचं आहे, टॅक्सीच्या जाहिराती करून व्हायचं आहे, कारखानदार म्हणून व्हायचं आहे की मला यातलं काही शक्य नाही, मी अशा प्रकारचं नवीन काहीतरी शोधून व्हायचं आहे. आणि हे मोठ्या बाबतीत नाही आहे. ही क्रिएटिव्हिटी एक औरंगाबाद जवळचं एक छोटं संभाजीनगर जवळचं एक छोटं खेडं आहे. त्या खेड्यामध्ये केळीच्या बागा होत्या आणि त्या केळीच्या बागा नष्ट करायला नेहमी डुकरं यायची, रानडुकरं यायची. त्याचे वडील आई इतके कष्ट करायचे, त्या केळीच्या बागा फुलवायचे, निसर्गाच्या सगळ्या ह्याच्यातनं ती केळीची बाग फुललेली असायची आणि ही डुकरं त्याची वाट लावायची. शाळकरी त्यांच्या मुलाला हे सगळं चित्र बघितल्यानंतर कळेना की हे याच्यावर काय उपाय काय आहे, कसं करणार. तो केस कापायला सलूनमध्ये गेला, हजामाकडे गेला, न्हाव्याकडे गेला आणि 1-2 जण पुढे बसले होते म्हणून त्या खुर्चीत तो बसला बघत. आणि बाहेर त्याला कळलं, ते लगेच त्याला कळलं कारण तो सलूनवाला कारणीभूत. तो केस लांब नेऊन नाही टाकत, शक्यतो बाहेर दुकानाच्या तिथेच टाकतो. उरलेली जबाबदारी नगरपालिकेची. त्यामुळे ते नागरिकशास्त्रात आपल्याला शिकवत नाहीत ना, आपण घाण केलेली आपण दुसरीकडे टाकायला पाहिजे वगैरे वगैरे. तर ते केस बाहेरच पडले होते आणि ते केस जिथं पडले होते तिथं मात्र डुक्कर येत नव्हतं. हे त्यानं बघितलं की ती डुकरं सगळीकडे फिरायची पण तिथे येत नव्हती. का तर डुकरं जेव्हा ते श्वास घेतात, हुंकतात, तर तेव्हा ते केस जायचे त्याच्या श्वासनलिकेत आणि ती चिकटून बसल्यामुळे डुकरं अस्वस्थ व्हायची, त्यांना ते केस काढता यायचे नाहीत परत. हे त्याचं निरीक्षण. मग त्यांनी त्या सलूनवाल्याला सांगून सगळीच स्वच्छता केली आणि तिथले सगळे केस गोळा करून आपल्या बागेभोवती साप नेले, टाकले. दुसऱ्या दिवशीपासून डुक्कर यायचं बंद झालं. मला सांगा, ही जी त्या मुलामधली क्युरिओसिटी, त्याचं कुतूहल, विचार करण्याची ताकद, तो गरीब होता का शेतकऱ्याचा होता का श्रीमंत, हा मुद्दा नाही आहे. याला जी किंमत आहे मग याच्यावरती पुढे पेपर्स तयार होतात. आणि यासाठी हे मग करण्यासाठीची जी काही 5 स्किल्स बेसिक आहेत ती या पुढच्या काळात आपल्या मुलाला लागणार आहेत. ती म्हणजे कॉम्प्लेक्सिटी, म्हणजे जटिल प्रश्न हाताळणे. हे फक्त UPSCच्या परीक्षेत इंजिनिअरिंग मेडिकलला आहे असं नाही, हे आत्ताही लहानपणी लागणार आहे. क्रिटिकल थिंकिंग, चिकित्सक विचार करणं, हे बरोबर का, हे चूक, हे बरोबर असेल तर का, हे चूक असेल तर का, हे सोडून दुसरा पुढचं उत्तर काय. क्रिएटिव्हिटी म्हणजे नवसर्जनशीलता, मी आत्ता सांगितलं. IQ, ज्याला इमोशनल कोशंट म्हणतात, म्हणजे भावनिक बुद्ध्यांक. IQ, EQ आणि SQ. IQ इंटेलिजन्स, EQ इमोशनल आणि SQ म्हणजे सोशल कोशंट, की तो समाजातल्या अनेक घटकांबरोबर काम करू शकतो का. नाही तर तो एकच मूल आहे, त्याला एकटंच वाढवलं आहे, तर ते तसंच करत असेल तर उपयोग नाही. यापुढे त्याला समाजाच्या सगळ्या घटकांच्या बरोबर जावं लागणार आहे. आणि हे करायचं झालं तर पुढे जी आहे ती टीमवर्क, म्हणजे ॲबिलिटी टू कोवर्किंग. आणि याच्यासाठी मला असं वाटतं की त्या मुलाला आपण जे काही सांगू, आपण जे काही स्वतः करू, ज्या गोष्टी सांगू त्यातनं एक सांगायला पाहिजे की तुझ्या महत्त्वाकांक्षा नेहमी उंच ठेव. त्या किरकोळ तुझी स्वप्न असता कामा नयेत. एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर त्यासाठीची चिकाटी सोडू नकोस, संयम सोडू नकोस. त्यासाठी तुझ्या अंगात जे धैर्य पाहिजे ते आत्तापासून करायला शिक. त्याला हे आपण सांगूया की तू समस्येचा किंवा प्रश्नाचा भाग होऊ नकोस, तू उत्तरांचा किंवा सोल्युशनचा भाग व्हायला लाग. प्रश्न भरपूर आहेत, ते असणारच आहेत, ते सोडवण्यासाठी माझा विचार कसा करायला पाहिजे त्याच्या मागे तू लागायला पाहिजे. त्याला हे लहानपणापासून आपण सांगायला पाहिजे की ज्याप्रमाणे इन्स्टंट कॉफी तयार होते, ज्याप्रमाणे तयार बर्गर मिळतो, झोमॅटोवर ऑर्डर दिली की जेवण मिळतं, अशा सगळ्या गोष्टी आयुष्यात इन्स्टंट मिळत नाहीत. त्यासाठीचं संयम, चिकाटी, कष्ट, परिश्रम, आशा, निराशा, सगळ्या प्रकारचे फटके खाऊनसुद्धा यश मिळणार नाही. हे वारंवार जेव्हा पचवावं लागतं तेव्हा ते यश मिळत असतं. ते यश इन्स्टंट नाही आहे. आणि दुसरं, यशाच्या आणि उत्तमतेच्या पायऱ्यांना शेवट नाही आहे. म्हणजे त्या कंटिन्यू इतक्या राहणार आहेत की त्याला शेवटच नाही आहे. हे आम्ही आमच्या मुलांना ह्या केव्हा सांगू शकणार आहे. तर त्यासाठी आपण जे करतो ते त्यांना समजावून सांगितलं तर होणार आहे. आणि ते होतं, 100% होतं. आणि ते सगळ्या क्षेत्रात होतं. मी म्हटलं तसं तो गरीब का श्रीमंत असं नाही आहे. म्हणून मी शेवटाकडे येताना 2 गोष्टींचा उल्लेख करून थांबतो, म्हणजे आपली बरोबर 20 मिनटं होतील सांगितलेली आपण. एक कवळाणे नावाचं छोटंसं गाव आहे नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यामध्ये.
आणि तिथला एक गुराख्यांचा मुलगा सकाळी म्हशी चारायला गेला होता. यातलं खरंच कमीपणाचं काही नाही. माझं हे भाग्य की माझा जन्म जरी मुंबईतला असला तरी माझं आजोळ मूळ गाव हे खेडेगावातलं कोल्हापूर जिल्ह्यातलं असल्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं की जिथे लाईट रात्री येतात, त्यावेळेला पाऊस प्रचंड पण प्यायला पाणी नसायचं, त्यामुळे 3 किलोमीटरवरच्या तलावाचं पाणी प्यायचं आणायचं आणि समोरची विहीर होती, त्यातलं रोज एक 50-60 घागरी पाणी रहाटाने ओढून घरात भरायचं. घरात म्हैस असल्यामुळं शेण काढायचं, एकदा गोठा करायचा, संध्याकाळची धार काढायची. आजोबांचं दुकान होतं त्यामुळे किराणा दुकानात बसायचं. रॉकेलची एजन्सी असल्यामुळे रॉकेल घालत 3 तास बसायचं संध्याकाळी हायस्कूलमधून आल्यावर. याचं मी इतकी कामं ही एन्जॉय केली आणि त्याचा आयुष्यात इतका उपयोग झाला की माझ्याच गावामध्ये दळपाची एकच गिरणी असली होती, तर माझ्याच वर्गातल्या काही मुलांना दळपाची गिरणी बंद झाल्यानंतर जे सांडलेलं दळप आणि पीठ आहे ते घरी आईवडील घेऊन गेल्यानंतर घरात चूल पेटायची. इतकी प्रचंड गरिबी. मग मला यातनं त्यांच्यासाठी काय करता येईल. मी तर स्वतंत्र पैसे काही कमवत नव्हतो 5वी ते 10वीमध्ये. मग माझ्या लक्षात आलं, आणि हे माझ्या काही मोठेपणा नाही, कुणाच्याही लक्षात येऊ शकतं. माझ्या आजोबांचं दुकान होतं. बरेच नापास झालेली मुलं काय करायची, आता 10वी नंतर पुन्हा काही पास होणार नाही, आपण मुंबईला निघून जाऊ म्हणून सगळी वह्या पुस्तकं आणून रद्दीत घालायची. त्यातली जी चांगली असतील ती मी आजोबांना सांगून बाजूला काढायचो. वह्या असतील त्याच्यामध्ये ग्राफ पेपर असायचे, पूर्वी तो 3 पैशाला 1 मिळायचा. तो ग्राफ पेपरसुद्धा शाळेत आणायची काही जणांची ऐपत नव्हती. ते ग्राफ पेपर बाजूला काढून ठेवायचो. जी कोरी पानं असतील ती काढून ठेवायची आणि बाइंडिंग करून वह्या करून त्यांना देऊन टाकायचे. हे त्यावेळेला सुचलेलं समाजसेवा किंवा CSR, आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. पण यातला जो आनंद आहे तो आनंद कशामुळे मिळाला. मला आधी वाटलं की हे म्हशीच्या शेणाचं, कारण मुंबईमध्ये जन्म आणि 4 वर्ष मुंबईत राहिल्यामुळे मुंबईतल्या मुलांना माहीत नाही ना दूध कोण देतो, कारण रोज भैया देतो, त्यामुळे दूध कोण देतो, रोज भैया देतो. त्याला म्हैस किंवा गाय दूध देते माहीत असण्याचा मुद्दा काय, त्याला कोण तो तबेला बघायला नेतच नाही ना मुंबईमध्ये जे होते ते. तर त्यामुळे म्हैस पाळायची म्हटल्यानंतर मी म्हटलं हे करून बघूया. आणि मग तो गोठा त्या आजीने शिकवलं, आमच्याकडे जे काम करायला त्यांनी शिकवलं. शेण कसं काढायचं, दुधाची धार काढताना म्हशीची लात तर खायची नाही आणि दूधही सांडायचं नाही. बरं, ते जर रेडकू लहान असेल जन्म झालेलं तर त्याला दूध आधी पाजावं लागतं, बरोबर आहे, त्याचा हक्क पहिला आहे. पण त्याला फारही दूध पाजून चालत नाही, कारण त्याची तब्येत बिघडते. मग हा जो बॅलन्स आहे, आणि हे सगळं करताना ते रेडकू मागे येत नाही, धार सोडत नाही, म्हैस तर लाथा मारते, आणि हे सगळं करतात ते आपलं जे दुधाचं भांडं आहे तेही सांडता कामा नये. हा जो बॅलन्स आहे, हा जर शेतकऱ्यांच्या मुलांना इतक्या लहानपणी येत असेल तर तो आयुष्याचा बॅलन्स मग जातो कुठे नंतर. आणि मग या वेळेचा उपयोग काय करायचा, तर मी 10वीमध्ये 3 महिने टायफॉईडनं आजारी पडल्यामुळे माझी शाळा बुडली होती. शाळा बुडली म्हणजे शाळा तिथंच होती, मी वर्गात जायचं बुडलं होतं. आपल्याकडे वाक्प्रचार असेच आहेत, शाळा बुडली होती. तर काय करायचं हे 3 महिने भरून. आणि मग पाठांतर, काही गोष्टी उदाहरणार्थ इतिहासातल्या ज्या बदलत नाहीत त्या अभ्यास पाठांतरानेच. उदाहरणार्थ 1857च्या बंडाची कारणं, ते मूळ बंड मे एंडला होणार होतं, त्याच्याऐवजी मंगल पांडेनी ते 10 मेलाच केलं, त्यामुळं प्लॅनिंग फसलं आणि ते बंड गेलं. मग त्यावरचं स्वातंत्र्य समर, सावरकरांचं पुस्तक वगैरे, हा मुद्दा. पहिलं महायुद्ध, हे सगळं पिढ्यानपिढ्या 10वीला आहे, म्हणजे त्यामध्ये इचलकरंजीचा इतिहास कुठेही मिळणार नाही. पण पहिलं महायुद्ध कुठल्या राष्ट्राने लढवलं हे आम्ही लहानपणापासून त्याला सांगणार, की आमच्या गावात काय चांगलं आहे. जिथे कापसाचं बोंडही पिकत नाही तिथे सर्वाधिक यंत्रमाग आणि सूतगिरण्या का, याचं उत्तर हयात गेली तरी त्याला देता जर येत नसेल तर हे यापुढच्या इंटरव्ह्यूमध्ये नाही चालणार. किंवा तुझ्या गावात एवढं वैभव आहे की तिथे कापूसच पिकत नाही पण कापड तयार होतं, ते एक्सपोर्ट होतं, इतक्या मिल्स कशा काय मग. हा मला प्रश्न कधी पडलाय का. आम्ही मराठवाड्यातल्या लोकांना नेहमी विचारतो की हे तुमच्याकडे आहे आणि मिल्स मात्र आमच्याकडे आहे. हा जो मुद्दा आहे, म्हणजे यात इकॉनॉमिक्स आलं, यामध्ये सहकार आला, यामध्ये अर्थव्यवस्था आली, यामध्ये शेती आली, शेतकऱ्यांची प्रोडक्शन्स आली, प्रोसेस इंडस्ट्री आली, एवढं सगळं आहे. हे आम्ही एका प्रश्नाच्या उत्तरात बोलू शकतो, पण हे मग सांगणार कसं. त्यामुळे मी म्हटलं हे मुंबईत बघितलेलं नव्हतं. आणि तिथे करताना मग मी म्हटलं पहिलं महायुद्ध म्हणजे 1914 ते 18, मध्ये 1930ची जागतिक महामंदी, मग दुसरं महायुद्ध 1939 ते 45, मग त्यातली कारणं, त्याचे परिणाम. आणि मगाशी म्हटलं तसं हे संस्कृतचे 16 श्लोक, या सगळ्याला मिळून भानगडीला अर्धा तास लागायचा. तेवढ्या वेळात धार काढून व्हायची. मग तो जो पाना फुटायला लागतो म्हशीला, आधी त्याला पहिले जर ताकद लावायला लागते, तेवढी झाली, स्टार्ट. ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठा, सदा अध्ययन, दक्षता, पहिले 16. मग पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, जागतिक महामंदी, 1857चं बंड. नंतर मला पहिल्या सेमिस्टर नंतर वाटायला आलं की म्हशीला जर एक दिवस ऐकायला मिळालं नाही तर धार देईल का नाही. कारण माणूस बदलला की जनावर धार देत नाही, म्हैस धार देत नाही. जर हात, हे जनावरालाही कळतं, तुम्हाला आणि मला कळायला उशीर लागतो. हा प्रॉब्लेम आहे की आपल्याला दिलेला कुणीतरी हात हा आयुष्यात कधी विसरून चालणार नाही. जी कृतज्ञतेची भावना आहे
ती त्यांना जर कळते तर तुम्हाला आणि मला का कळणार नाही. त्यामुळे ते जे काही आहे दुकानाचे जे व्यवहार आहेत यातलं वाया काहीच गेलं नाही तुम्हाला सांगतो. कारण हे जी शिकण्यात शेती केली, समजा तुम्ही गवत कापायला गेलात, तुम्ही ज्याला भाताची रोप लावण म्हणतात, पेरणीतलं वेगळं आणि रोप लावण वेगळी, हे चिखलातलं केवढं कष्टाचं काम आहे हे मग कळल्यानंतर आपण शेतकऱ्यांच्या पॉलिसीज, त्याची इकॉनॉमी, मग त्याला किमान हमीभाव कसा मिळाला पाहिजे, या सगळ्याचं शरद जोशीने केलेलं आंदोलन आणि मग त्यानंतरचे प्रश्न हे आपल्याला लहानपणापासून समजायला लागलं. मग शरद जोशींची प्रेरणादायी कथा काय. शरद जोशी कोल्हापूरच्या रत्नाबा कुंभार कॉमर्स कॉलेजमध्ये कसे प्राध्यापक होते, मग ते IAS ऑफिसर कसे झाले, पण त्यांनी नोकरी का सोडली. मग त्यांनी चाकणच्या बाजारपेठेत स्वतःची जमीन घेऊन कांदे विकायला बसले, मिरच्या विकायला बसले आणि मग त्यांना कळलं की प्रोडक्शन कॉस्टपेक्षा विक्रीची किंमत कमी आहे. त्यातनं शेतकरी संघटना जन्माला आली, त्यातनं महिलांना ताकद मिळाली. महाराष्ट्रातल्या आज 2.5 लाख शेतकरी महिलांचे 7-12 हे त्यांच्या नावावर आहेत. हे शरद जोशींच्या चळवळीमुळे झालं. हे एक प्रचंड मोठं स्वातंत्र्योत्तर काळातलं आंदोलन की गांधीजींनी सामान्य माणसाची तुरुंगाची भीती घालवली, शरद जोशींनी शेतकऱ्यांची तुरुंगाची भीती घालवली, सरकारला वाकवलं. जे आता उत्तरेकडे आंदोलनं चालू आहेत हे मूळ शरद जोशींच्या प्रेरणा आहेत, लक्षात घ्या. हा अभ्यास, ही इकॉनॉमी, हे आम्ही केव्हा त्यांना समजावून सांगणार आहे, तर हे करता करताच सांगायला पाहिजे. त्यातला जो मुद्दा आहे हे सुदैवाने त्या काळात मला कळलं शिक्षकांनी, म्हणून ती शेती आली, मग ते दुकान आलं, त्यातला व्यवहार आला, मग यातलं काहीच वाया जाणार नाही तुम्हाला सांगतो. हे पाहिजे. माझा मूळ मुद्दा होता गुरं राखणे, त्यातलं ते म्हैस पण सोडायला जायला लागायचं, तिच्या शिंगांमध्ये बादली अडकवायची सगळ्यांनी आणि आम्ही रेड्याच्या ऐवजी म्हशीवर बसायचो. रेडा हे यमाचं वाहन आहे. आता हेही सांगायला लागतं बऱ्याच वेळा, नवीन मुलांना माहीत पाहिजे ना. आम्हालाकडे म्हशी होत्या, म्हशीवरती बसायचं. बरं काय ते 5वी 10वी म्हणजे तेवढं वजन आजच्या इतकं नव्हतं. त्यामुळे सगळी जणांनी बसायचं, एका शेतात विहिरीच्या तिकडं जायचं, त्या म्हशी धुवायच्या आणि त्याला चरायला सोडायचं आणि सांगतो मनसोक्त क्रिकेट खेळायचं. मनसोक्त. पुन्हा ती बॅट बॉल बादलीत घालायची, घरी आणायचं, ती धार. यातला जो आनंद आहे सांगतो, यातली जी मजा आहे, यातलं जे रोजचं जगणं आहे, यातला जो निसर्ग अनुभवणं आहे, माणूस आणि एक दुसरं जनावर, यातला जो व्यवहार आहे, हे केव्हा कळतं, हे आपोआप कळत गेलं ना. त्यातनं अभ्यास पण झाला, त्यातनं शिक्षण पण झालं, त्यातनं व्यवहारज्ञान पण कळलं. आणि हे मी पत्रकारितेत पुण्यात गेल्यानंतर जेव्हा एखाद्या इंग्लिश वर्तमानपत्राची इंग्रजी माध्यमातली शिकलेली मुलगी रिपोर्टर असेल, तिला कळत नाही व्हॉट इज मीन बाय उसाचं खोडवं. उसाचं खोडवं म्हणजे काय, प्रेस कॉन्फरन्स सगळी त्याच्या भोवती. मग उसाचा दर म्हणजे काय, मग उसाचा दर कसा काटा मारला जातो, वजन मारलं जातं, त्यातनं दर कसे काढले जातात, मग उसाची पळवापळवी म्हणजे काय, त्यातनं कसे कारखाने तयार होतात, ते कसे बुडतात, मग कोऑपरेटिव्हच्या आधी बुडतात आणि खाजगी कसे फायद्यात येतात, हे सगळं हे कळायला ह्याला जर मूळ हे कळलं तर उपयोग आहे. माझा मूळ मुद्दा काय सांगत होतो, तर त्या कवळाण्यामधला तो होता मुलगा गुराखी. आपलं काय मूळ हायवेपेक्षा डायव्हर्शनच जास्त आहे, पण ते ठीक आहे, आता तुम्ही एन्जॉय करताय. तो गुराखी मुलगा सकाळी आपली गुरं चारायला गेला आणि त्याला घरातनं निरोप आला की तू तातडीनं घरी ये, साहेबानं बोलवलंय. त्याला कळे ना, मी गुराखी, इतका लहान मुलगा, मला कोण साहेब घरात अंगावर घालायला कपडे फाटके. घरी आला तर वडिलांनी निरोप पाठवला, तर वडील म्हटले आपल्याला लगेच आत्ता जायचं आहे, कलेक्टर साहेबाचा निरोप आहे. घाबरलं ते, वडीलही घाबरलेले होते. यालाही कळे ना मला का बोलवलं. त्यांना एका अशा ठिकाणी बोलवलं होतं की त्या राजाला मूल नव्हतं, म्हणजे राणीला मूल नव्हतं. फिजिकली बोलायचं असेल तर अजून राजाला मूल होण्या इतपत तंत्रज्ञान प्रगत झालेलं नाही आहे. ते झालं तर काय प्रश्नच मिटला. मग पुरुषांचं काय खरं नाही. जी पापं आजपर्यंत केली ती फेडा पुढची मग वर्ष. पण त्या राणीला मूल नव्हतं आणि मग मूल आता युवराज दत्तक घ्यायचा. तर पानिपतच्या युद्धामध्ये आपल्या घराण्याची एक ब्रँच जी होती, ती ब्रँच आत्ता नाशिक जिल्ह्यातल्या कवळाणेमध्ये आहे. हे कळल्यामुळे तिथे तिकडनं निरोप आला होता की तुमच्या मुलाला घेऊन या. आणि मग तिथे जिथे या युवराजाचं सिलेक्शन होणार होतं, दत्तक घ्यायचं होतं, तर त्या राणी एक प्रश्न विचारायचे. ही सगळं बरं, ह्याच्या घरी फाटके कपडे, त्यातल्या त्यात धुतलेले कपडे होते, ते घेऊन ही गायकवाड घराण्यातली एक ब्रँच असलेले हे वडील मुलाला घेऊन कवळाण्यावरनं पोचले. तिकडे महालात पोचले तर मुलाला कळे ना, एवढी झुंबरं, प्रचंड मोठे महाल कधीच बघितलेलं नाही. आणि मग ती राणी तिथे आलेल्या सगळ्या लहान मुलांना आत गेल्यानंतर एक इंटरव्ह्यूमध्ये एकच प्रश्न विचारायची, बाळ तू इथं कशाला आलास. मग कुणी म्हणणार काय की मला काय माहिती, वडील घेऊन आले म्हणून आलो, वडिलांना कुणी ते निरोप धाडला होता म्हणून आलो, वगैरे वगैरे. आणि मग बाहेर बसलेली मुलं त्या आतनं आला की त्याला तुला काय प्रश्न विचारला रे. आपल्याकडे ते इंटरव्ह्यूला होतं असं. तर तो म्हणायचा एकच प्रश्न विचारला, बाळ तू इथं का आलास. मग तू काय म्हणालास, तर मी असं म्हणालो. तर असं सगळीच उत्तरं द्यायची. हा जो कवळाण्याचा मुलगा होता, याला कळे ना की माझं गुराखी व्यवसाय, माझे वडील शेतकरी, मी इतका गरीब,
आणि मला इथं बोलवलं आणि एवढी सगळी येत आहेत आणि त्यांचं उत्तर झाले, ती निघून जात आहेत, यांना एकच प्रश्न विचारतायत, मग मी तर कशासाठी आलो आहे? तेवढ्या वेळात तो विचार करायला लागला. आणि मग त्याची वेळ आली, त्याची पाळी आली, त्याला आत बोलवलं आणि राणीनं त्याला तोच प्रश्न विचारला, बाळ तू इथं कशाला आलास? तो ताठ मानेनं खेडेगावातला मुलगा सुद्धा न बुजता म्हणाला, राजा व्हायला आलोय. त्या लहान मुलानं दिलेलं उत्तर, जो अशिक्षित होता, जो गुराखी होता, त्याच मुलांनी पुढे राजा होऊन योगी अरविंद, बाबासाहेब आंबेडकर यांच्यासहित भारतातल्या कित्येक जागतिक कीर्तीच्या लोकांना आपल्या दरबारातून मदत केली. विवेकानंदांच्या 1892ला जी शिकागोची धर्मपरिषद झाली, त्यानंतरच्या एका जागतिक धर्मपरिषदेचं अध्यक्षपद भूषवलं. ज्या राजांनी स्वतःच्या संस्थानामध्ये 1500 ग्रंथालयं आणि 1200 फिरती ग्रंथालय बैलगाडीमधनं चालू केली, ज्या राजांनी स्वतःच्या राजधानीच्या ठिकाणी अमेरिकन ग्रंथपालांना आणून सेंट्रल लायब्ररी भारतातली सगळ्यात मोठी पहिल्यांदा उभी केली, ज्या राजानं विविध खेळांपासून 450 पुस्तकं प्रकाशित करण्यापर्यंत त्या लेखकांना मदत केली. मी म्हटलं तसं ज्या राजांनी बाबासाहेब आंबेडकरांना स्कॉलरशिप त्यांच्या शिक्षकांच्या शिफारशीने देऊन आंबेडकर परत आल्यानंतर आपल्या दरबारामध्ये रुजू करून घेतलं, त्या राजावरती आजही महाराष्ट्रात पुरेसं माहीत नाही, ज्यांच्यावरती आत्ता 62 पुस्तकांचे व्हॉल्यूम्स आहेत, तरीही आपल्याला ते कळले नाहीत, म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड. एक गुराख्याचा मुलगा एका कॉन्फिडन्सनी सांगतो की मी राजा व्हायला आलो आहे. आणि मला असं वाटतं हे जे मनातलं राजेपण आहे हे इनबिल्ट आहे, हे फुलवलं, ते त्या निसर्गानं फुलवलं, त्या घरातनं फुलवलं. तुमची आणि माझी जबाबदारी तीच आहे. आणि ती जर असेल तर त्याच्या जोडीला जी नम्रता पाहिजे, जी विद्वत्ता असते, त्याला जर नम्रता नसेल तर त्याचाही इगो असून उपयोग नाही. तुम्ही विद्वान आहात, ठीक आहे, जगात खूप विद्वान आहेत, त्या विद्वत्तेचा समाजाला, देशाला काय उपयोग होतो? आणि ती नम्रता जर नसेल तर त्या विद्वत्तेचाही मग उपयोग फारसा नाही, ती कागदी राहील. म्हणून मग एका बसस्टॉपवरती 2 जण उभे होते, त्यातला एक म्हातारा, असे केस पिंजारलेले, हातात काहीतरी पुस्तक, एखादं कोट. परदेशातली कथा आहे. दुपारी 12 वाजलेले आणि ते म्हातारे ग्रस्त प्राध्यापक आपल्या घरी चालले होते, विद्यापीठामधलं आपलं काम संपवून, की जे विद्यापीठामध्ये यायच्या आधी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता विज्ञानातला, फिजिक्समधला. नंतर ते प्राध्यापक झाले. प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्ये ते शिकवायला होते आणि एका बसस्टॉपवर थांबले घरी जायला. आता हे आपल्याला पटण्यापैकी नाही. म्हणजे आपल्याकडे एखाद्या संस्थेत, एखाद्या नगरपालिकेत नगरसेवक जरी आपण झालो तरी आपल्यापेक्षा, वजनापेक्षा जास्त फ्लेक्स लावायला लागतात आधी. आणखीन मग अनेक गोष्टी. मग नोबेल मिळालं तर काय केलं असेल? आणि ते नोबेल मिळाल्यानंतर प्राध्यापक झाले. प्राध्यापकांचं महत्त्व लक्षात घ्या. नोबेल मिळाल्यावर ते प्राध्यापक झाले. त्यांचं नाव आईन्स्टाईन, E=mc². आणि आईन्स्टाईन बसस्टॉपवर उभे होते. त्यांचा फोटो तुम्ही बघितल्यावर ते असे पिंजारलेले पांढरे केस आणि ते लक्षात येईल. बसची वाट बघत होते, तेवढ्यात एक तरुण मुलगा तिथनं आला. त्यांनी कुतूहल म्हणून त्या तरुण मुलाच्या हातातली जाडजूड पुस्तकं बघून विचारलं, यंग मॅन, हू आर यू? तरुण मित्रा, तू कोण आहेस? तो म्हटला, मी फिजिक्सचा PhD आहे. त्याही मुलाला वाटलं की प्रोटोकॉल आहे, आपण या म्हाताऱ्या माणसाने आपली चौकशी केली तर आपणही विचारू, ओल्ड मॅन, हू आर यू? आजोबा, तुम्ही कोण आहात? की ज्याच्या समीकरणाने फिजिक्स आणि विज्ञान उलटं पालटं झालं होतं, असा नोबेल पुरस्कार मिळालेला शास्त्रज्ञ त्यांना म्हणतो की मी फिजिक्सचा विद्यार्थी आहे. मला असं वाटतं की मुलांच्या बरोबरीनं हे विद्यार्थी पण, मुलांच्याकडून पण आपण काही शिकू शकतो, या भावनेसह जेव्हा आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जागं राहील, तेव्हा आपणही विद्यार्थी म्हणून उत्तरोत्तर समृद्ध होत जाऊ. आणि आपल्या समृद्धीबरोबर आपल्या सहवासात असलेल्या आपल्या मुलांसहित सगळे कुटुंबीय, विद्यार्थी आणि समाज हा जर अशा प्रकारे समृद्ध होत गेला तर स्वतंत्र भारताच्या 75नंतर 2047ला जेव्हा भारत विश्वगुरू महाशक्ती होणार आहे, हे विवेकानंदांपासून सगळ्यांनी सांगून ठेवलं आहे. मला आज विवेकानंदांसहित खूप जणांच्यावर बोलायचं होतं, पण आपण इतका वेळ थांबलात, इतक्या शांतपणे आणि इतक्या तल्लीनतेने आणि इतकं समरसून रिस्पॉन्स देऊन ऐकलं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो. असे विद्यार्थी आपल्या हातनं, आपल्या घरातनं घडावेत, यासाठी आपल्याला जे करता येईल ते करायला आपणच आपल्या मनाशी संकल्प करूया, अशी विनंती पण करतो आणि थांबतो. नमस्कार.